दोन एका औचित्याच्या निमित्ताने एकत्रित आहात. एक राष्ट्रमाता जिजाऊची जयंती, 415वी राष्ट्रमाता जिजाऊची जयंती आणि स्वामी विवेकानंद यांची 150वी जयंती. भारतभर या दोन्ही जयंत्या आज साजरा केल्या जात आहेत. भारतीय इतिहासामध्ये नव कलाटणी देणाऱ्या दोन्ही क्षण आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण सर्वजण साजरे करवित आलोय, करतोय आणि इथून पुढे करणार आहात. दोन्ही विषयांना स्पर्श करणं आपल्याकरता औचित्य असेल. राष्ट्रमाता जिजाऊची जयंती आपल्याकरता तितकीच गरजेची, कारण त्यांच्यापासून छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कळाले. दुसरी एक व्यवस्था आहे. काल आपण अपर्णाताई सोलापूरकर यांच्या मुखारतून आई श्रवण करीत होतात, पण अपरिहार्य कारणास्तव त्याही विराजा झाला नाही. थोडासा हिरमोड आपला कालही त्या दृष्टिकोनातून झाला. खऱ्या अर्थाने स्त्रीची आताची जगातली व्यवस्था काय, स्त्रीचं आताचं विश्वसनीय स्थान काय, हे परवा मी त्या दिवशी माझ्या कीर्तनातच सांगितलं, म्हणून पुन्हा त्या पद्धतीने आपण त्याचं विवेचन करणं योग्य किंवा उचित ठरणार नाही. राष्ट्रमाता जिजाऊच्या अगोदर स्त्रीची व्यवस्था काय होती, मुलावर कशा पद्धतीने संस्कार घालणं औचित्याचं ठरेल, गरजेचं ठरेल. राष्ट्रमाता जिजाऊने या देशाकरता काय दिलं असेल, जिजाऊच्या इतिहासामध्ये योगदान काय असेल. आपल्या मुलावर 4 पद्धतीने संगती, संतती, संस्कृती आणि संपत्ती या 4ही गोष्टी ज्याने टिकवल्या आहे, खऱ्या अर्थाने तीच पोरं उद्याचं विश्व निर्माण करू शकतात. ही व्यवस्था आहे. आम्ही फक्त म्हणायचं असतं आता विद्यार्थी उद्याचं भविष्य, टुडे बाय टुमॉरो फ्युचर आहे, पण उद्याचं भविष्य कुठे वाहतं, कुठल्या रानात आणि कुठल्या वनात ते काय करतं हे जर आम्हाला कळतच नसेल तर आम्ही केलेली दिशा दिग्दर्शन पूर्णतः चुकीचं ठरेल. राष्ट्रमाता जिजाऊने आपल्याकरता काय व्यवस्थापन केलं. आपल्याला राष्ट्रमाता जिजाऊंच्या बाबतीमध्ये आपण बऱ्याच वक्त्यांच्या मुखातून श्रवण करतो. मासाहेब तुम्ही जर नसतात तर महाराष्ट्र पोरका झाला असता. मासाहेब जिजाऊ जर राहिलाच नसत्या तर महाराष्ट्र पोरका झाला असता. महाराष्ट्र पोरका जर झालाच असता तर हिंदुस्थानाचे पताका आज कुठंच आपल्या नजरेला स्पर्शित झाले नसते. मासाहेब जिजाऊ जर झाल्याच नसत्या, मासाहेब जिजाऊ जर झाल्या नसत्या तर बांगडी फुटली असते 1.5 लाख. बांगडी जर फुटली असते 1.5 लाख तर महाराष्ट्र झाला असता बेचिराख. जर मासाहेब जिजाऊ झाल्याच नसत्या, जर मासाहेब जिजाऊ झाल्याच नसत्या तर नसती दिले बाजीप्रभूने प्राणांचे बाजी. जर मासाहेब जिजाऊ झाल्या नसत्या तर मासाहेबांच्या शब्दाखातर छत्रपतीसाठी नसती दिली बाजीप्रभूने प्राणांचे बाजी, नसती दिली बाजीप्रभूने प्राणांचे बाजी, तर कदाचित आजचा ब्राह्मणही झाला असता काजी. मासाहेब जिजाऊ जर या मातीमध्ये जर झाल्याच नसत्या, मासाहेब जिजाऊ जर आपल्या मातीमध्ये झाल्याच नसत्या तर आपल्याला निश्चित सांगता येईल, मासाहेब तुम्ही जर झाल्या नसत्या तर नसता राहिला महाराष्ट्रात एवढा गारवा. मासाहेब तुम्ही जर झाल्याच नसतात तर नसता राहिला महाराष्ट्रात एवढा गारवा, नसता राहिला महाराष्ट्रात एवढा गारवा, मग कदाचित आमचा गुलालही झाला असता हिरवा. मासाहेब या महाराष्ट्रीयन मातेत तुम्ही होतात म्हणून सर्वस्व आम्हाला निर्माण करता आलं. तुम्ही होतात म्हणून आमच्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये आज तुळस शोभतंय. मासाहेब तुम्ही होतात म्हणून हिंदूच्या अंगणामध्ये तुळस शोभतंय. जर तुम्हीच नसतात तर नसती राहिली अंगणात तुळस, जर तुम्हीच नसतात तर नसती राहिली अंगणात तुळस, नसती राहिली अंगणात तुळस तर मग कदाचित नसते राहिले आज आमच्या मंदिरावर कळस. आमच्या अंगणातही तुळस आहे आणि आमच्या मंदिरावर एक कळस आहे. त्याला कारणीभूत जर कोण असते तर राष्ट्रमाता जिजाऊ आहे. आपल्या मुलावर कशा पद्धतीने आपण संस्कार घडवावे आई करता गरजेचं आहे. आम्ही भक्तिशास्त्रामध्ये शिकतो की मुलावर स्वभाव संस्कार, जन्म संस्कार आणि क्रिया संस्कार होणं गरजेचं आहे. ज्या ज्या वेळेस स्वभाव संस्काराचा विषय होतो त्यावेळेस आम्ही मागील पाप पुण्याचा विचार करूनच त्याचा विचार करत असतो की मागील जन्माचं त्याचं जसं पाप पुण्य असेल त्यानुसार त्याचा स्वभाव संस्कार घडणार आहे. पण आई वडील म्हणून आपली काय परिस्थिती. आज आपण भारतातल्या, महाराष्ट्रातल्या, आपल्या जिल्ह्यातल्या, प्रांतातल्या कुठल्याही घरात जा, प्रत्येक घरात एक तरी पोरगा असता सापडेल की तो आई वडिलांना मम्मी पप्पा म्हणतो. अमेरिकेत असतं एक घर दाखवा की तिथला पोरगा त्याच्या मम्मी पप्पाला आई बाबा म्हणतो. वैचारिक गुलाम आम्ही झालो. आमची पोरं मम्मी म्हणतात ते आता काही शिकलेली पोरं मम्मीने म्हणत मॉम, काही काही पोरं बापाला डॅडीने म्हणत डॅड. मी म्हटलं बरा डॅडवर थांबला, बरं डॅड नाही केलं तो, कमीत कमी डॅडवर तरी थांबला. आम्ही गुलाम झालो, ती लोक आमचे कधीच गुलाम झाले नाही. वैचारिक दृष्टिकोनातून आम्ही आजही पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करण्यामध्ये जितके पटायते तितकी ती लोक आमचं कधी अनुकरण करणार नाही. छत्रपतींची व्यवस्था, छत्रपतींना राष्ट्रमाता जिजाऊने जे शिक्षण दिले ते या पद्धतीचं की संस्कृती महत्वाचे. स्वामी विवेकानंदाचं माय लाईफ नावाचं एक संकलन त्याचं मराठीमध्ये ज्यावेळेस संकलन झालं त्याचं नाव होतं जीवन आत्मपरीक्षण. आपण त्यांची बरीच आत्मसाक्षात्कार नावाचं एक संकलन ते आत्मसाक्षात्कार वाचा, आपल्या लक्षात येईल. स्वामी विवेकानंद सांगायचे ऑल कल्चर इज द बेस्ट कल्चर इन माय इंडियन कल्चर. जगातल्या प्रत्येक संस्कृतीला लाजवेल अशी संस्कृती जर कुठे असेल तर ती फक्त आणि फक्त जगाच्या पाठीवर महाराष्ट्राच्या, हिंदुस्थानाच्या मातीत आहे. प्रत्येक संस्कृतीला लाजवेल.
स्वामींचं जीवन त्या पद्धतीनं होतं. स्वामींनी अखंड जगातल्या सगळ्यात पवित्र संन्यास नावाच्या शाखेचं प्रतिनिधित्व केलं. संन्यास नावाच्या शाखेचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांच्या ठिकाणी बरेच कटू प्रसंग त्यांनी अनुभवले. भारतीय संस्कृतीचं, हिंदू धर्माचं खऱ्या अर्थाने व्यवस्थापन त्यांनी समाजापर्यंत पोहोचवलं. जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात फिरा, कुठल्याही जगामध्ये फिरा, भारताला जेवढी नाव प्रदान केली तेवढी नाव कुठल्याच देशाला दिल्या गेली. भारताला आम्ही भागवतामध्ये अजनाभ वर्ष म्हणतो, भारताला आम्ही भागवतामध्येच भारत म्हणतो. आम्ही भारताला पृथु पालत्य वर्ष भागवतातच बोलतो. आमच्या भारताला आम्ही 4थं नाव बोलतो आर्यावर्त देश. आमच्या देशाला आम्ही 5वं नाव बोलतो इंडिया आणि 5वं नाव बोलतो, 6वं नाव बोलतो भारत. जगाच्या पाठीवर असा एकमेव देश आहे की त्याला 6 नावांनी गौरवलं जातं आणि त्याचं नाव भारत आहे. लोक जन्म देते आईला मम्मी म्हणतात, पण भारत या देशाला लोक माता म्हणतात. यात त्या देशाचं श्रेष्ठत्व दर्शवतं. लोक जन्म देते आईला मम्मी म्हणतात, पण मुक्त कविला तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबारांना लोक माऊली म्हणतात. या शब्दामध्ये ते सर्वस्व प्रधान आहे. आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करायला लागलो, आपण खूप काही शिकलो म्हणजे आपण पुढे गेलो, अशी व्यवस्था नाही. शिक्षण व्यवस्था सगळीकडे प्रगतशील आहे. एम ए मोकार, बी ए बेकार, मॅट्रिक चिकार, बेकाम झाले वाया गेले हे सगळ्यांच्या घरात आहे. शिक्षणाने माणूस सुशिक्षित होतो, सुसंस्कृत होत नाही. त्या देशाचा तो सुशिक्षितपणा काय, माणूस जिथं शिकला की सुशिक्षित होतो. त्या देशाचा तो सुशिक्षितपणा काय कामाचा, जिथे माणूस शिकला की सुशिक्षित होतो, पण जन्म देत्या माय बापांना कमरेत लाता मारेपर्यंत सुसंस्कृतपणाच विसरून जातो. तो सुशिक्षितपणाच काय कामाचा. कशासाठी वृद्धाश्रम या देशाची आवश्यकता आहे असं आज सगळीच लोक सांगतात. खरं तर वृद्धाश्रमाचा आपल्या कुठल्याच आश्रमामध्ये विचार केला जात नाही, पण खरी व्यवस्था असेल. सगळीच लोक सांगतात की आज वृद्धाश्रम वाढतायत, पण वृद्धाश्रम का वाढतायत त्याचे दुसरे टोकाची भूमिका आहे. आज आपल्या भारतात अनाथ आश्रमही वाढतायत. ही गोष्ट लक्षात घ्या. जितकं मुलाने आई वडिलांना सांभाळणं गरजेचं आहे, तितकं आई वडिलांनी सुद्धा एका टप्प्यात मुलांना सांभाळणं गरजेचं आहे. आम्ही करिअरच्या नावाखाली पोरगा 3 वर्षाचा झाला ज्युनियर केजी, 4 वर्षाचा झाला सिनियर केजी, 5 वर्षाचा पोरगा आम्ही वावीत राहतो तो पोरगा नाशिकला शिकायला पाठवला. वयाच्या 5व्या वर्षी आम्ही पोरगा 80 किलोमीटर लांब शिकायला पाठवला, तर 22व्या वर्षी तो इंजिनियर बनूनच घरी आला. त्याला 22 वर्षात आई वडिलांचं प्रेम काय असतं आम्ही कधीच समजू दिलं नाही. पुढे त्याला चांगल्या पगाराची नोकरी लागली. नोकरी लागल्यावर त्याचं लग्न झालं. लग्न झाल्या त्या मुलीने त्याच्यावर नितांत प्रेम केलं आणि त्याचा पक्का विश्वास बसला की खरं प्रेम फक्त बायकोच करू शकते, म्हणून तो तुम्हाला सोडून वेगळा राहायला लागला. तुम्ही दाखवा ना तुम्ही काय केलं. त्याला कधीतरी कळू दे की बेटा तू आजारी जेव्हा पडत होतास तर तुझी आई 4-4 दिवस उपाशी राहत होती. कधीतरी त्याला कळू दे आईचं अस्तित्व काय असतं. तुम्हाला निश्चित काल आई या शब्दाशी नाळ जोडायची होती, पण आई असतं का आपण कधी विचारच करत नाही. आईचं वात्सल्य काय असतं, भावना काय असते, आपण कधीच मनामध्ये तसा विचार चोदला नाही. विनोबा भावे शेवटच्या श्वासापर्यंत आईचं लुगडं उशाशी घेऊन झोपत होते. लोक बोलायचे एवढे तुम्ही विद्वत प्रचूर आहात, एवढी विद्वत्ता तुमच्या सरस्वती तुमच्या वाणीवर नांदते, मग परदेशात फिरत असताना सुद्धा आईचं लुगडं उशाला घेऊन तुम्ही का झोपता. तेव्हा विनोबा भावे सांगायचे, मी ज्या वेळी माझ्या आईचं लुगडं उशाला घेऊन झोपतो तेव्हा मला असं कधीच वाटलं नाही की मी माझ्या आईचं लुगडं उशाला घेऊन झोपलो. मला असंच वाटलं की मी माझ्या आईच्या मांडीवर झोपलो. व्यवस्था ही आहे. एकीकडे आईच्या लुगड्यात आईला पाहणारे विनोबा भावे कुठे, तर आज त्याच विनोबा भावेंच्या महाराष्ट्रामध्ये आईला म्हातारपणी 200 रुपयाचं लुगडं सुद्धा न घेऊन देणारा त्याचा इंजिनियर पोरगा कुठे. कालाच्या ओघात आम्ही स्वतःला सुधारलेले पुढारलेले म्हणतो. आई काय असते, आई जीवनाचं अस्तित्व असते. आई काय असते, गोठ्यातली गाय असते, दुधावरची साय असते, सर्वस्वाची धाय असते, तीच खऱ्या अर्थाने माय असते. आई आई असते. आई काय असते, ज्याला आई नाही त्याला विचारा. 1893 ज्या विवेकानंदांचा आपण सिद्धांत पाहतोय, 1893 त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे. हजारोने समाज त्यांच्या समोर पोहोचल्यानंतर त्यांना विचारलं की तुमची हृदय द्रवित अवस्था केव्हा होते. स्वामी म्हटलं माझ्यासमोर असे 5,000 लाखो लोक बसू द्यात, माझी छाती कधीच बसत नाही. माझ्यासमोर 5,000 माझ्यासमोर लाखो लोक बसू द्यात, माझी छाती कधीच बसत नाही. माझ्या हृदयाला खरा द्रवितपणा त्या क्षणाला येतो ज्या क्षणाला 22 वर्षाच्या स्त्रीला 2 वर्षाची पोरगी आई म्हणून हाका मारते. तेव्हा मला प्रश्न पडतो की मी या जगात आई कोणाला म्हणू. विवेकानंदांची ही शोकांतिका आहे. आज आमच्या आईच्या बाबतीत आमची काय कल्पना आहे. आई काय असते, निश्चित सांगेल की आई काय असते. आई जीवनाचं अस्तित्व असते. आई कधीतरी मनामध्ये विचार येतो की तुला समुद्र चोपमा दिली पाहिजे.
आईच्या बाबतीत कधीतरी असं सांगावं वाटतं की आई तुला समुद्राची उपमा दिली पाहिजे का माहितीये का? समुद्रामध्ये गटरीचं घाण पाणी जाऊ दे, नाही तर इंद्रायणीचं पवित्र पाणी जाऊ दे, समुद्र सगळंच पाणी साठवून घेतो. समुद्रामध्ये कितीही खराब पाणी गेलं आणि समुद्रामध्ये किती स्वच्छ पाणी गेलं तरी समुद्र सगळंच पाणी साठवून घेतो. आईला पोरगा दारू पिणारा असू देत नाही तर कीर्तन करणारा असू देत, आई दोन्हींच्या पोटातच घालून घेते. म्हणून आई समुद्रासारखी. समुद्र जसं घाण आणि स्वच्छ सगळंच पाणी साठवतो तसं आई मुलगा सज्जन असो का दुर्जन असो त्यांच्या सगळ्यांच्या अपराध पोटात टाकते. पण नंतर लक्षात आलं की आई पुढे समुद्र कमी पडत होता का माहितीये? समुद्राने सगळं पाणी साठवलं पण साठवलेलं सगळं पाणी समुद्राने खारट केलं होतं. त्याच्या उलट आमच्या आईने मात्र अमृतापेक्षा गोडदूत आम्हाला पाजलं होतं. म्हणून ते समुद्रापेक्षा श्रेष्ठ होते. आई कधीतरी मनामध्ये विचार येतो मग तुला सूर्याची उपमा दिली पाहिजे का माहिती? सूर्यप्रकाश होतो, सूर्यप्रकाशला म्हणजे आम्हाला रस्ता दिसतो. जसा सूर्य रस्ता दाखवतो तसा आई सुद्धा रस्ता दाखवते. पण सूर्य फक्त रस्ता दाखवतो, आई बोट धरून समाजात चालणं शिकवते. सूर्य फक्त रस्ता दाखवतो, आई बोट धरून चालणं शिकवते. सूर्यामध्ये दुसरा एक दोष होता, असा होता वैशाख वणव्यामध्ये सूर्य दुपारी 12 वाजता इतका तापला की त्याच्या तापण्याने लोक सावलीत जाऊन बसले. आमची आई 85 वर्षाची होते पण आयुष्यात मुलांवर कधीच तापत नाही. म्हणून आई सूर्यापेक्षाही श्रेष्ठ असते. आम्ही बोलतो आई से कौन सी चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है, सिर्फ माँ बाप की दुआ नहीं मिलते. आम्ही सगळेच सांगतो छत्रपती शिवाजी महाराज घडले हे जितकं गरजेचं आहे तितकं छत्रपती शिवाजींना जिने घडवलं ती जिजाऊ गरजेचे. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा ज्ञानेश्वरी लिहिली निश्चित मान्य करावं लागेल. पण ज्ञानोबांसारखं रत्न ज्या माऊलीने 9 महिने 9 दिवस पोटात साठवलं हे सुद्धा आपल्याला नोंद घ्यावीच लागेल. धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. आपण विचार करा. निश्चित माझा अभिमान म्हणून सांगत नाही पण आपल्या सगळ्यांच्या पायकत्वाने सांगतो. खरं तर या सप्ताहाचा मी बापूंनाही सांगतोय की हे जे व्यासपीठ मला माहिती नाही काय 8 दिवसाचं सप्ताहाचं मला काही माहिती नाही. पण मला असं एकंदरीत जाणवत आहे की अजून एक मानसपुत्र म्हणून सगळं सप्ताहातलं व्यासपीठ महाराजांनी माझ्यासाठी जाहीर केलेलं दिसत आहे एकंदरीत. नाही का कुणाचं काही असू दे एकंदरीत सगळ्या टायमाला मला त्यांनी पुढे केलं. त्याच्यामुळे कदाचित असं असू शकतं त्यांनी सांगितलं की म्हटलं बा रामगिरी महाराज आणि केशव महाराज उकडेकरांचे जे जसे संपर्क होते की केशव महाराज उकडेकरांचे वडील त्यांनी जसं सांगितलं की यांची परिस्थिती कशी होईल तसं महाराजांनी जणू काही मलाच मानसपुत्र मानून घेतलं आणि प्रत्येक ठिकाणी मला म्हटलं तुम्ही थांबा पुढं. नाही का अर्थात ती त्यांच्या आंतरिक प्रेमाची ओळख. मी तिकडे राजीव भोसले साहेबांकडे सुद्धा सांगितलं की मी माझ्या 5.5 वर्षाच्या कीर्तन कारकिर्दीत कुठेच मुक्कामी थांबलेलो नाही, कधीच नाही. पण या ठिकाणी यांच्या प्रती माझ्या मनात असं का झालं तर म्हटलं मग इथं कसं झालं. म्हटलं एकच पाहिलं मी त्या माणसाची मला एकच वृत्ती आवडली. मनात पाप नसताना बोलणारा माणूस म्हणजे पांडुरंग महाराज गिरी. बाकीचे लोक भरपूर गोड बोलले पण खाली पाय अडकून आम्हाला कधी पाडलं कळालंच नाही. त्याच्यामुळे भरपूर तशी परंपरा मी पाहिली. महाराज 5 वर्षात तुमच्यापेक्षा व्हायला खूप लहान आहे पण अनुभव मात्र मीही तसा चांगलाच घेतला. सांगू मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानोबारायांपेक्षा ज्ञानोबारायांना जे आईने मुद्रामध्ये साठवलं ते आईचं कौतुक निश्चित केलं पाहिजे. ज्ञानोबारायांचं नाव ज्ञानेश्वर होतं, त्यांच्या आईचं नाव रुक्मिणी होतं. ज्ञानोबारायांचं नाव ज्ञानेश्वर होतं, त्यांच्या आईचं नाव रुक्मिणी होतं. मी सगळ्यांच्या साक्षीने सांगेल माझं नाव ज्ञानेश्वर आहे, माझ्या आईचं नाव रुक्मिणी. कुणी काही म्हणू देत मला एका गोष्टीचा आनंद आहे. तुम्ही काही म्हणू देत कोणी मला एका गोष्टीचा आनंद आहे. लोकांची पोरं वयाच्या 25व्या 26व्या वर्षी दारू पिऊन गटरीत लोळून मायबापाची इज्जत कमी करतायत. आम्हाला वयाच्या 25व्या 26व्या वर्षी डोक्यात फेटा बांधून अर्धा महाराष्ट्र मायबापाच्या आशीर्वादाने पाहायला भेटतोय. त्याच्यापेक्षा आईवडिलांनी कमवलं काय पाहिजे? याच्यापेक्षा आईवडिलांनी आयुष्यामध्ये कमवलं काय पाहिजे? असं म्हणतो आमच्या सीतामाई मातोश्रीने याच्यापेक्षा आयुष्यात काय कमवलं पाहिजे? हे वैभव एवढा निर्माण झाला, वारकरी संप्रदायाचं एवढं अधिष्ठान व्यासपीठ तयार झालं, याच्यापेक्षा आईनं काय कमव? आई सर्वस्वाचा प्रदीप असते. आम्ही कधी विसरतो. जितकी व्यवस्था आईच्या बाबतीत असते तितकी व्यवस्था वडिलांच्या बाबतीत असते. पण कधीतरी घडतं असं डॉक्टर, वकील, कीर्तनकार, व्याख्याता, कवी, साहित्यिक, लेखक सगळी लोक सांगतात आई खूप चांगली असते. अर्थात मी आईला मानतो पण मी जरा त्याच्या पलीकडे सांगू का आई जितकीच चांगली असते ना तितकाच बापही चांगला असतो. जिजा माता जितक्या गरजेचं होतं तितके शहाजी गरजेचे होते. आई मला 1 रुपया दे म्हटलं की पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई सगळ्याच तरुणांच्या लक्षात राहिले. आई मला 1 रुपया दे म्हटलं की पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई सगळ्याच लोकांच्या लक्षात राहिले. पण त्याच टायमाला रात्रंदिवस कष्ट करून तुमच्या शाळेची 40-40 हजार रुपये फीस बापाने व्याजाने पैसे काढून भरली, तो बाप तुमच्या लक्षात राहिला नाही. ही शोकांतिका बापाच्या बाबतीत आहे. का घडलं असं? कधीतरी तुमच्या बापाचाही विचार करा. आई मला जेवण दे म्हटलं की 2 टायमाचा ताट वाढणारी आई सगळ्याच तरुण पोरांना दिसले. आई मला जेवण दे म्हटलं की 2 टायमा
टायमाचं ताट वाढणारी आई सगळ्याच लोकांना दिसले, पण त्याच टायमाला रात्रंदिवस कष्ट करून 5 एकरची शेती घेऊन तुमच्या बापाने तुमच्या आयुष्याच्या जेवणाची तयारी केली. तो बाप तुमच्या कधीच लक्षात करायला नाही. का नाही केला असेल सर? आई तुम्हाला, आई मला आहे. आई तुम्हाला, आई मला आहे. आपली आई जर मेली तर तिच्या कपाटात 15 नव्या साड्या सापडतील. आपली आई जर मेली तर तिच्या कपाटात 15 नव्या साड्या सापडतील. महिन्याला 35,000 रुपये पगार आपला बाप कमवत होता, पण ज्याने आयुष्यात कधी अंगावर 9वा ड्रेस शिवला नाही ना, तो आपला बाप होता. कधीतरी आपल्या बापाचे वाढलेले केस, विखुरलेली दाढी, फाटलेलं शर्ट, फाटलेलं बनियान पाहून तुम्हाला कळेल बाप घरासाठी काय करतो. माझ्या मुलाला नोकरी लागली, माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून अर्ध्या गावात पेढे वाटणारी आई सगळ्याच तरुण बांधवांना दिसले. माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून अर्ध्या गावात पेढे वाटणारी आई सगळ्याच लोकांना दिसले. पण माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे याच्याकरता 10-10 लाख रुपयाची बॅग हातात घेऊन पुढाऱ्याच्या भिकाऱ्यासारख्या पाया पडणारा बाप आयुष्यात आम्ही कधी पाहिला नाही. म्हणून बाप किती चांगला असतो आमच्या कधीच लक्षात आला नाही. आपण विचार करा, 65-70 वर्षाचा बाप होता आपला, डोक्यावरचे केस पिकले होते, चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या, रंगरंगत्या उन्हात आमचा बाप शेतात वखर हाकलत होता. 65 वर्षाचा बाप रंगरंगत्या उन्हाळ्यात वखर हाकलत होता. आणि 23 वर्षाचा पोरगा आणि 21 वर्षाची पोरगी त्याच बापाच्या पैशावर कॉलेजला मजा मारत होते. कष्ट करता करता आमचा बाप संपला. आमचा बाप वखर हाकलता हाकलता चालू वखरावर मेला, चालू नांगरावर मेला. आमचा जन्म देता बाप मेला, तरी आमच्या डोळ्यातून अश्रूचा काकर बाहेर पडला नाही. 4 पायाचा बैल आमच्या बापाचं प्रेम पाहून हंबरला. त्या बैलाला मालक समजला होता, आम्हाला कधी बाप समजलाच नाही. बाप विनंती करतो, बेटा तुझ्या पुढे विनंती करतो, आज समाज खूप वाईट आहे, त्या पोरांच्या संगतीत राहू नको, वाईट आहे ती पोरं, करू नको त्यांच्या संगत, जाऊ नको त्या रस्त्याला, ऐक बेटा माझा ऐक, त्या रस्त्याला जाऊ नको. 65 वर्षाचा बाप 25 वर्षाच्या पोरापुढे हात जोडत होता. पोरगा वाईट मार्गाला गेला, पुन्हा मागे फिरून आलाच नाही. आमचा तोच बाप शेतात गुरं चारायला गेला. आमचे जनावर दुसऱ्याच्या बांधावर गेले. दुसऱ्याच्या बांधावर गेलेल्या 4 पायाचा मुख्या बैलाला आमच्या बापाने आरोडी मारली. आमच्या बापाचा आवाज ऐकून दुसऱ्याच्या बांधावर गेलेला 4 पायाचा मुख्या बैल मागे फिरला, पण स्वतःचा 2 पायाचा पोरगा मागे नाही फिरला. त्या बापाला काहीच वाटलं नसेल का? काय अवस्था असेल त्या बापाची? कुठं असेल त्या बापाचं अंतःकरण? आपण कधीतरी विचार करा. कुठं असेल त्या बापाची व्यवस्था? आपण कधीतरी विचार करा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला वाढवणारी यशोदा सगळ्याच लोकांना दिसले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला वाढवणारी यशोदा सगळ्याच लोकांना दिसले. पण माझा कृष्ण वाचलाच पाहिजे याच्याकरता नाका तोंडात पाणी जाऊन कृष्णाला वाचवणारा वसुदेवासारखा बाप एकाही भागवतकाराला दिसला नाही. ही आमची शोकांतिका आहे. राम वनवासात जातात म्हणून 14 वर्ष रामासाठी रडणारी कौशल्य सगळ्याच लोकांनी पाहिले. पण राम राम करता करता मरूनच जाणारा दशरथासारखा पिता एकाही रामायणकाराला दिसला नाही. ही आमच्या बापाची शोकांतिका आहे. आयुष्यात कोणालाच घाबरू नका, आपण वारकरी लोक आहात. आयुष्यात कोणालाच घाबरू नका, फक्त 2 शब्दाला घाबरा, एक पाप आणि दुसरा बाप. जो बापाला घाबरला त्याचा संसार चांगला झाला, जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला झाला. पाप आणि बाप या 2 शब्दांची भिडस्त अंतःकरणात कधीतरी ठेवा. तुला कळेल असतं की काय असतं आई वडिलांचा. आयुष्यात माणूस किती कठोर असो, साधारणतः स्त्रियांचा असा एक गैरसमज आहे की माणसाच्या मनात कधी दुःखच नसतं. पण सांगू, थोडं जरी दुःख झालं तरी 4 लोकात रडायची सवय जिला असते तिला आई म्हणतात. आणि आयुष्यातलं सगळं दुःख हृदयातच संपवून डोळ्यातून अश्रूही बाहेर न पडू देता दुःख भोगतो त्याला बाप म्हणतात. बाप तो असतो. बाप किती कठोर असू द्या, आयुष्यात माणूस 4दा रडतोच. मी प्रत्येक दिदीला सांगेल, आयुष्यात तुमचा बाप सगळ्यात पहिल्यांदा त्या दिवशी रडतो ज्या दिवशी तुमचं लग्न ठरतं. त्या दिवशी बाप आयुष्यात 2ऱ्यांदा रडतो, पोरगी सासरी गेली त्या दिवशी. बाप आयुष्यात 3ऱ्यांदा रडतो ज्या दिवशी पोरगी तारुण्यात विधवा होते किंवा टाकून दिल्या जाते त्या दिवशी. आणि 4थ्यांदा रडतो ज्या मुलांसाठी कोट्यवधीची इस्टेट कमवली तीच पोरं बापाला आरी तुरे करून वेगळं निघायचं आयोजन करतात त्या दिवशी. त्या दिवशी तो खऱ्या अर्थाने खचल्या जातो. बापाचं अस्तित्व खऱ्या अर्थाने बाप सगळ्यात पहिल्यांदा रडतो. मुलीचं लग्न ज्या दिवशी ठरतात, कुवारी पोरगी बापाच्या छातीवरचा दगड आहे. लग्न झाल्यावर टाकून दिलेली किंवा तारुण्यात विधवा झालेली पोर त्याच्या जीवनातला सर्वात दुःखद प्रसंग आहे. आमच्या पोरी काय करतायत? स्वतःला सुधारलेल्या समजून घेत आहेत, सुशिक्षित समजतात, पण सुशिक्षिततेच्या नावाखाली काय कोल्हापूर जिल्ह्यातली घटना अगदी 2-2.5 महिन्यापूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बापाने एकुलते एक इंजिनिअरिंग करता पोरगी टाकली, त्याला पोरगा नव्हता. हीच माझा पोरगा आहे, हीच माझं सर्वस्व, हिच्यासाठीच मला सर्वस्व जाणायचंय. बाप लोकांच्या घरी कामाला जायचा, पोरीला 40,000 रुपये वर्षाला पाठवायचा. पोरगी इंजिनिअरिंगला जायची, नंतर क्लासला यायचे. क्लासून येताना पोरगी क्लासून येताना एका वडापाववाल्याची टपरी लागायची, त्या टपरीवर वडापाव खायला थांबायचे. पोरीचा तो उपक्रम 2, 4, 6 महिने चालता चालता तिचं नशीब आडवालं, तिचं प्राक्तन आडवालं. आणि जी इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला पोरगी होती, तिचं प्रेम त्या वडापाव विकणाऱ्या एका मुलावर झालं. केवढं दुर्दैव तिच्या नशिबात आलं. पाहता पाहता पोरगी वडापाव विकणाऱ्या सोबत पडून गेले. ही बातमी बापाला माहिती पडली. तिथे येऊन पाहिलं, मनी ऑर्डर सोडवल्या जात नाही. पाहतो तर पोरगीने. त्याने कोल्हापूर पोलीस स्टेशनला बातमी दिली. 6 महिन्यात सावंतवाडी गोव्याच्या सीमेवरती पोरगी त्या पोरासोबत सांभाळली. सापडल्यानंतर पोलीस स्टेशनला उभं केलं. बाप डोकं बडून रडत होता. बेटा, आयुष्यभर तुझ्यासाठी जीवन जाळलं होतं. सगळे लोक सांगत होते एकच पोरगी, लग्न करा, सासरी जाऊ द्या, तिला सुखाने नांदेल ते. पण मी सांगत होतो नाही रे, माझ्या काळजाचा तुकडा आहे. माझी पोरगी शिकेल, उद्या माझं नाव रोशन करेल, इंजिनियर झाली तर तिला चांगला पोरगा भेटेल असं मला वाटलं होतं. आणि म्हणून मी तुला लोकांची कामगिरी करून इंजिनिअरिंग बनवत होतो. काय केलं तू? इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला राहणारी पोरगी आयुष्याचा जोडीदार निवडून निवडला कोण? एक साधा वडापाव विकणारा. काय केलं बेटा तू? असं पोरीने पर्स उघडली. पर्स मधून तिने लग्न झालेलं मॅरेज सर्टिफिकेट PSIच्या हातात दिलं. हाच माझा पती आहे आणि जो रडतोय तो माझा कोणीच लागत नाही. त्या बापाने काय करावं? त्या बापाने काय करावं? मला असं वाटतं गर्भपात व्हायला कारणीभूत कदाचित मुलींच्या 1% मुलींचा मूर्खपणा कारणीभूत असेल. काय परिस्थिती? आमच्या पोरी, मी प्रत्येक दिवसाला सांगतो, तुम्हाला स्वयंपाक आला नाही तर चालेल, तुम्ही शाळा शिकला नाही तर चालेल, तुम्हाला डिप्लोमा डिग्री काही चाललं नाही तर चालेल, फक्त एक करा. आयुष्यात तुमच्या एका मूर्खपणामुळे तुमच्या मायबापाला मरेपर्यंत खालीमान घालून चालावं लागेल. एवढी चुकी आयुष्यात करू नका. आयुष्यात एवढी चुकी करू नका. भारतीय संस्कृतीचं शील आपण सगळ्यांनी जपणं गरजेचं आहे. आमच्या पोरांवर संस्काराच्या बाबतीत आम्ही खूप कमी पडतोय. आज आम्ही आमच्या पोरांवर पाहिजे त्या पद्धतीने संस्कार करू शकत नाही. हीच आमची शोकांती. शिकले आम्ही, सुशिक्षित भरपूर होतोय, पण परिस्थिती काय? शिक्षणाने माणूस पुढे जातो. मी असं म्हणत नाही की माणूस खरंच मागे येतो, तसं काही नाही. माणूस जातो शिक्षकाने. की स्माइल इन लाईफ, हसत जगणे हा जीवनाचा सिद्धांत आहे. पण ऐका, जरी शिक्षणाने माणूस पुढे जात असला तरी आज आमची पोरं शिकली का? केस वाढून देवानंद सगळ्यांच्या घरात आहे, पण ज्ञान वाढून विवेकानंद किती लोकांच्या घरात आहे? किती लोकांच्या घरात आहे? मुलामध्ये 7 गोष्टी असल्या पाहिजे. तो कुलवान, शिलवान, गुणवान, धनवान, ज्ञानवान, विद्वान आणि सद्वान असावा. शास्त्र संकेत आहे, मुलीने या 7 गोष्टी मुलामध्ये पाहिल्या पाहिजे. जर त्याच्यात या 7 लक्षण असतील तरच त्याच्याशी लग्न करावं. आदौ कुलम परीक्षेत, ततो विद्या परीक्षेत, ततो रूपम परीक्षेत, ततो ग्रामम परीक्षेत, ततो धनम परीक्षेत, ततो ग्राम परीक्षेत, तत्पश्चात विवाह अर्जय. कशासाठी शुद्ध शास्त्र? कशासाठी? सगळ्यात पहिल्यांदा कुल पाहिलं पाहिजे. कुल जर मिळतं जुळतं नसेल तर वर्ण शंकर आहे, आणि वर्ण संकर जर होत असेल, आंतरजाती विवाह शासनाला मान्य आहे, शास्त्राला मान्य नाही. शासन करेल मान्य आंतरजाती विवाह, शास्त्राने मान्य करणार. शास्त्राला आंतरजाती विवाह माहिती नाही, मान्यच नाही. आपण रामायण ऐकता, रामायण श्रवण करता, आपल्याला रामायणाची व्यवस्था माहिती असेल. ज्याने तरुण माणसाला मारलं त्याला ब्रह्महत्येचं पाप आहे. ज्याने लहान बालकाला मारलं त्याला ब्रह्महत्येचं पाप आहे. स्त्रीला मारणं ब्रह्महत्येचं पाप आहे. पण श्रावण बाळाला राजा दशरथाने मारल्यानंतरही राजा दशरथाला पुढे 4 पुत्र झाले. का देवाचे वडील होते म्हणून वशिला होता का? काय घडलं असं? श्रावणाच्या आईवडील ज्ञानवती आणि धृतवत. त्या ज्ञानवती आणि धृतवताचा वर्ण संकर होता. वडील वैश्य होते, आई शूद्र होते. त्याच्यामुळे श्रावणाला मारल्याचं पाप दशरथाला लागलंच नाही, म्हणून पुढे दशरथाला संतती झाली. माझा तुम्ही अजून भावार्थ रामायण वाचा, एकनाथ महाराजांचा बालकांड वाचा, की श्रावणाचे आईवडील मागच्या जन्मात काय चुकले. ते चिमणा आणि चिमणी नावाचे पक्षी होते. श्रावणबाळ एक कासव होते. केवढी ते विश्वासता. आज आंतरजातीय विवाहाच्या नावाखाली काय चाललंय? धर्मसंगीमध्ये बाबा पाद्यांनी पोरांचे प्रकार दिले. कृत, अकृत, स्वकृत, दत्त, दत्तक, चांडाळ, क्षत्रज, गोडज, आत्मचेतन. त्याच्यात एक व्यवस्था मांडली. त्याच्यामध्ये सांगितलं की ही व्यवस्था, क्षत्रज नावाचा पुत्र काय असतो, चांडाळ पुत्र कुठला असतो. त्याच्यानंतर आम्ही भागवताचा आश्रय घेतो. उत्तम पुत्र, वैरीपुत्र, ऋणपुत्र, भक्तपुत्र. त्याच्यानंतर महाभारतात आम्ही पाहतो ऋतुजा पुत्र, घृतजा पुत्र, यज्ञजा पुत्र, कर्मजा पुत्र पाहतो. आम्ही करतो ना पोरांचा अभ्यास. मग आदौ कुलम परीक्षेत, तो विद्या. आपल्याला ज्याच्यासोबत लग्न करायचं तो किती हुशार आहे हे पोरीने पाहिलं पाहिजे. ज्याच्यासोबत आपल्याला आयुष्य काढायचं, तुमच्या जावयाच्या घरी इस्टेट किती हे पाहू नका, तो किती हुशार आहे एवढं पहा. तो जातवान वारकरी आहे का एवढं पहा. नाही का? जातवान वारकऱ्याचा नियम आहे, आषाढी कार्तिकी म्हटलं की तो पंढरपूरला जातो. तसे काही जातवान पोरं असतात, मार्च ऑक्टोबर म्हटलं की फॉर्म भरतात. आणि तो जर मार्च ऑक्टोबरचा वारकरी असेल तर तो तुमचं जीवन फोडल ना नशीब.
म्हणजे ही व्यवस्था तुम्हाला कळली पाहिजे. आदौ कुलम ततो विद्या ततो रूपम. माझा एक मित्र मला म्हटला, कसं आहे आता गावामध्ये परिवर्तन आपण घेतलं पाहिजे, तू इंटरेस्ट घेतला पाहिजे, बाहेर इतका फिरतोस, गावामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, 30 वर्षापासून आपल्या गावाचं वाटोळं होतं, काहीतरी केलं पाहिजे, विकास झाला पाहिजे, नवीन नवीन योजना आल्या. त्याला म्हटलं विकास मलाही करता येणार नाही, योजना मला आणता येणार नाही, त्याच्यापेक्षा तू लग्न कर, सगळं सक्सेस होईल. तो ने माझं लग्न गावाचा विकास. म्हटलं काही टेन्शन नाही, तू लग्न कर, लग्न झालं की 3 वर्षाने तुला पहिला पोरगा झाला की त्याचा नाव विकास ठेव, दुसरी पोरगी झाली तिचं नाव योजना ठेव, आपला विकास आपली योजना. काय दुसऱ्याच्या भानगडीत पडायचं आपण बघा. परिस्थिती अशी आहे. आज आम्ही शिक्षणाने पुढे गेलो असं आम्हाला वाटतंय, पण तसं काही नाही. आदौ कुलम ततो रूपम. पती पत्नीचं रूप मिळतं जुळतं पाहिजे, वय मिळतं जुळतं पाहिजे, तब्येत मिळतं जुळती पाहिजे, वर्ण मिळता जुळता पाहिजे. नाही तर काय नाव सुलोचना देखते मुंबई पुन्हा असंही नसावं. दोन्हीमध्ये सामंजस्य. त्याचं नाव विकास. आपल्याकडे पाहतो पुरा भकास, विकास पेढ्याकडे पाहतो जिलेबीचा भाव ठरवतो. इतकंही त्याच्यामध्ये डिफरंट नसावा. सकल गुण मुलामध्ये असले पाहिजे. शिकले की माणसं पुढे जातात. आपल्याकडे एक सिद्धांत असतो, शिक्षणाने माणूस किती पुढे जाऊ शकतो. MBA करताना आपण सगळे सुशिक्षित लोक आहात, याची मला जाण आहे, त्याचं मला भान आहे. MBA करताना 4 स्टेजेस मधून जायचं असतं. MBA ची पहिली स्टेज असते करिअर इंटरेस्टेबल स्टेज, दुसरी असते मिडल इन करिअर स्टेज, तिसरी असते इकॉनॉमिकली स्टेबल स्टेज आणि शेवटची असते टेक्निकली स्टेबल स्टेज. आज आम्ही इकॉनॉमिकली स्टेबल स्टेज झालो, टेक्निकली कुठं झालो? वयाच्या 45व्या वर्षापर्यंत आम्ही महिन्याला 54,600 रुपये शिक्षक म्हणून पगार उचलतो, पण 45व्या वर्षापर्यंत पाऊण तासाचं लेक्चर शिकवण्याकरता पुस्तक उघडावं लागतं. ही पोरांशी केलेली बेमानी. काय परिस्थिती आहे? पहिला पिरियड, पहिला टोल पडला की आम्ही पिरियड घ्यायला वर्गात जातो, दुसरा टोल पडला की पिरियड घेऊन बाहेर येतो आणि दोन्ही टोलांच्या मध्ये पोरांची टोलो करतो काय आम्ही? पोरगा शाळेत जातो तर आई सांगते हे मिनरल वॉटर तुझ्यासाठी, मित्राला मैत्रिणीला पाजू नको, पाणी चांगलं आहे, पाणी तुझ्या करता गरजेचं आहे. पोरगा शाळेत जातो तो आई सांगते की बाटलीचं पाणी शेजारच्या मित्राला पाजू नको, आणि शाळेत एम ए मराठीच्या सर सांगतात एकनाथ महाराजांनी काशीहून आणलेलं गंगेचं पाणी गाढवाला पाजलं. काय करावं त्या पोरांनी? सर म्हणतात काशीचं पाणी गाढवाला पाजन, आई म्हणते शेजारच्याला देऊ नको. कुटुंब व्यवस्थेचा परिणाम समाज व्यवस्थेवर होतो. शिक्षण समाज व्यवस्थेचा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कुटुंब व्यवस्था मान्यच होऊ शकत नाही. काय परिस्थिती शिक्षणाची? आपण लहान होतो तेव्हा आपण सगळे म्हणायचो ये रे रे पावसा, आणि आता ती कॉन्व्हेंटची इमिडिएट मॅडम शिकवते रेन रेन गो अवे. वारे वा, आम्ही म्हणायचं पाऊस आला पाहिजे, मॅडमने म्हणला गेला पाहिजे. तिला महिन्याला 35,000 पगार भेटतो, दुष्काळ पडल्यावर काय हाल होता तिला काय माहिती, ती आपल्यासारख्याच्या नशिबात पाहिजे होते. डाळिंबा मागे तिला कळलं असतं द्राक्षाला पाणी कमी झाल्यावर कसे हाल असतात. परिस्थिती काय? शिक्षक 3 मित्र एका बेंचवर बसायचे, 3 जण एका बेंचवर बसायचे. एक 90% पाडायचा, दुसरा 62% पाडायचा, तिसरा खानदानी पोरगा होता. 80 फर्स्ट इयर क्लिअर करायचं, मग सेकंड इयरचा फॉर्म भरायचा, मग ऍपियर सिस्टीम लागू करायचं, कसं तरी BA. 3 पोरं शिकले. बापाने सांगितलं बघ तुझ्यासाठी मी रात्रंदिवस कष्ट करून शिकतो. पोरगा इंजिनिअरिंगला गेला, पोरगा इंजिनियर झाला. नाशिकच्या जिल्हा परिषदला जागा निघाली, पोरगा इंजिनियर झाला. ऐका, जो पोरगा 90% पाडत होता तो पोरगा इंजिनियर झाला, जो 60% पाडत होता तो BA झाला. करणार का? आर्ट लाईनला काय, खरं तर आर्ट लाईनला काहीही करता येतात. तुम्ही IAS होऊ शकतात, IPS होऊ शकतात, काही होऊ शकतात. आर्ट लाईनला काही नाही होऊ शकत. IAS लाईनला तो पोरगा गेला, त्याने मनोरमाचं सगळं पब्लिकेशन घरी आणलं, त्याने मनोरमाचा अभ्यास केला, के सागरचा सिलेबस आणला, एकनाथ तात्या गायकवाडचा सिलेबस आणला, UPSC MPSCचा पोराने रात्रंदिवस अभ्यास केला, UPSCची परीक्षा दिली. पोरगा फर्स्ट क्लास मध्ये पास झाला, आणि फर्स्ट क्लास मध्ये पास झाल्यानंतर तो पोरगा पुढे जिल्ह्याला कलेक्टर झाला. 90% पाडायचा तो इंजिनियर होता आणि 60% पाडायचा तो कलेक्टर झाला. मला सांगा शिक्षण कुठे? बरोबर? मी त्याच्याही पुढे एक चांगला मुद्दा आपल्या पुढे मांडतो. 90% पाडायचा तो फक्त इंजिनियर आहे, 60% पाडायचा तो कलेक्टर आहे, पण जो 35% पाडायचा त्याची परिस्थिती काय? जो एटीकेटी वाला होता त्याला काहीच काम नव्हतं, आगाऊपणा करायचा, पण बाकीच्या गोष्टीत हुशार होता. परीक्षा आली की हुशार पोरांना धमकी द्यायची, भांडणं करायची, असले ब्लॅक लिस्टला नाव आलंच पाहिजे शाळेत. या सगळ्या गोष्टी त्याने कटाक्षाने सांभाळल्या. पुढे समाज क्षेत्रामध्ये पाहता 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 बरीच प्रगती केली. पुरे देश में आंधी, अण्णा दुसरा गांधी, हे सगळं वातावरण चालू होतं. त्या धांदलमध्ये त्याने आमदारकीचा फॉर्म भरला, जसा भरला तसा निवडून आला. सत्ताधारी पक्षाला एका आमदाराची गरज होती, ते म्हटले आम्हाला पाठिंबा दे. हा म्हणे फुकट नाही देणार, लाल दिवा घेईल. ते म्हणे लाल दिवा घे पण पाठिंबा. ऐका, जो 90% पाडायचा तो इंजिनियर झाला. त्या 90% पाडणाऱ्या इंजिनियर 60% वाला कलेक्टरला सॅल्यूट मारतो, आणि 60% वाला कलेक्टर हे दोन्ही 90 आणि 60% कलेक्टर इंजिनियर आहे. जे एटीकेटी वाला अख्ख्या तालुक्यात कोणाला चालत नव्हतं, ते लाल दिव्याच्या गाडीत यांच्या छातीवर आलं. मग काय
शिक्षणानेच माणूस पुढारला जातो असं कुठे 35% गेलाच ना तो लालदिव्याच्या गाडीत. मग याच्यातलाही पुन्हा फरक सांगतो, शिक्षण वाया जात नाही. कारण काही झालं तरी जरी हा लालदिव्याच्या गाडीत असला तरी तो फक्त 5 वर्ष आहे, आणि तो जरी कलेक्टर असला तरी तो 50 वर्ष आहे, हेही विसरून चालणार नाही. शिक्षणही तुम्हाला पूर्ण परिपूर्णतेपर्यंत पाहिजे. विवेकानंदांची परिस्थिती काय, कशाच्या जोरात विश्व निर्माण केलं. स्वामी म्हणायचे, मी ज्या क्षेत्रात आणि ज्या प्रांतात पाऊल टाकेल, मी ज्या क्षेत्रात आणि ज्या प्रांतात पाऊल टाकेल, त्या क्षेत्रात आणि त्या प्रांतात सर्वोच्चतेचं शिखर गाठूनच दाखवेल. हा निर्णय स्वामींचा होता. आणि कधीच अपयश आलेले त्या माणसाला. जिथं जातील तिथं यशस्वीता त्यांनी निर्माणच केली, कधीच नाही. ज्यावेळेस अमेरिकेत ते भाषण झालं, रात्री आपण ऐकलं महाराजांच्या मुखातून, कुठल्या तरी विदेशी स्त्रीने सांगितलं मला तुमच्याशी लग्न करायचं. ते म्हटले, का लग्न करायचं? तुमचं सौंदर्य, तुमचं तेज, तुमचं तारुण्य पाहून मी भुललेले. मला असं वाटतं की तुमच्या अॅथेस्टिक लॉजिकला मी भुलले. मला वाटतं की तुमच्याशी लग्न जर केलं तर कदाचित मला तुमच्या इतका विद्वान पोरगा होईल. स्वामी म्हटलं, शक्य नाही. माझ्याशी लग्न केल्यावर इतका विद्वान पोरगा होईलच याची गॅरंटी नाही. चांगल्याच्या पोटी जर चांगले आले असते तर उग्रसेनाच्या पोटी कंस आला नसता, बरोबर. वाईटाच्या पोटी वाईटच असता तर हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हाद नसते. परिस्थिती कशी, परिस्थिती आम्हाला पाहिजे. दशरथाच्या पोटी राम पाहिजे, पण दुर्दैवाने रावणाच्या पोटी सगळेच इंद्रजित येत आहेत. परिस्थिती गंभीर. अशी अपेक्षा करू नको. लग्न झाल्यावर मुलगा होईल त्याचा काय भरोसा, झाल्यावर तो मुलगा वाढील त्याचा काय भरोसा, वाढलेला पोरगा विद्वान राहीलच याचा काय भरोसा, आणि तो विद्वान पोरगा मोठा होईपर्यंत तू किंवा मी वाचूच याचा काय भरोसा. मग माझ्यासारखा विद्वान 25 वर्षाचा तरुण पोरगा पाहण्यासाठी 25 वर्ष वाट पाहण्यापेक्षा तुझ्या समोर जो विवेकानंद उभा आहे त्यालाच पोटचा पोरगा मानला तर तुझं काय बिघडणार आहे. मला सांगा, आपला देवानंद जर असता तर त्याने शैतलं असतं गोव्याचे तिकीट काढले आहे की नाही. आपली पोरं कुठे. विवेकानंद शिकागोला जायला लागले. शारदामाईच्या जवळ आले, माई मी विदेशात जातोय, मला आशीर्वाद द्या. शारदामाई म्हणजे रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी. माईने सांगितलं, नरेंद्र जा, निश्चित जा, तुला परदेशात जायचं ना, पण एक कर. काय कर, स्वयंपाकगृहात जा आणि सुरी घेऊन ये. सुरी चाकू आणण्याकरता स्वामींना पाठवलं. स्वामी सुरी घेण्याकरता तिथं गेले आणि सुरी घेऊन स्वामी आले. सुरीच्या 2 भूमिका असतात, एक धारदार पात असतं आणि एक मुठीचा भाग असतो. आपल्याला जर घरात जर कोणी सांगितलं की तुम्ही सुरी घेऊन या, आपण कुठलं पात्र हातात घेऊ? आपण सुरीचं धारदार पात घेऊ का मूठ घेऊ हातात? आपण मूठ हातात घेऊ. पण स्वामी विवेकानंदांनी हातात मूठ नाही घेतले, त्यांनी धारदार पात घेतलं आणि मूठ समोर केले. त्यांना विचारलं असं का केलं. ज्यावेळेस ते मूठ त्यांनी शारदामाईच्या हातात दिले, शारदामाईने सांगितलं, नरेंद्रा तुला आशीर्वाद द्यायची गरज नाही. का नाही माई? बेटा एक तुला आशीर्वाद द्यायची गरज नाही. का गरज नाही आशीर्वाद द्यायची? त्यावेळेस माईने सांगितलं, जो माणूस धारदार पात्याचं दुःख स्वतःच्या हातात घेतो आणि मुठीचं सुख दुसऱ्याच्या हातात देतो तोच खरा धर्माचा प्रचार करतो. व्यवस्था ही तूच खऱ्या अर्थाने तिथे विजय होशील. परिणाम काय झाला, ज्या माणसाला विदेशात जाताना स्वतःच्या खिशात पूर्ण प्रवासाचे ही पैसे होते, तो माणूस विवेकानंद या नावाने आजही अमेरिका गाजून आला. विवेकानंद ज्यावेळेस जाऊन आले त्याला 119 वर्ष पूर्ण झाली. 119 वर्षात आम्ही एकही विवेकानंद देऊ शकलो नाही अमेरिकेला. ही आमची शोकांतिका आहे. एमटेक बीटेक एमसीएम करून एमटीएम करून आमची पोरं अमेरिकेच्या गोऱ्या मातीत महिन्याला 2-2 लाख रुपये पगार उचलतात, याचा स्वाभिमान नाही. पण 119 वर्षात एकही भगवा संन्यासी आम्ही अमेरिकेत पाठवला नाही, ही आमची खरी शोकांतिका आहे. आज आमची पोरं काय करतात याचा विचार आम्हाला कळला पाहिजे. सिलिकॉन व्हॅलीमध्ये आम्ही गेलोच पाहिजे, जाऊ नये याचा माझा अजिबात विरोध नाही. पण सिलिकॉन व्हॅलीत जायला लागले म्हणून महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाच्या मंदिराचा तुम्हाला विसर नाही पडला पाहिजे. अमेरिकेच्या गोऱ्या मातीमध्ये तुम्ही जरूर खेळले पाहिजे, अमेरिकेच्या गोऱ्या मातीमध्ये तुम्ही जरूर खेळले पाहिजे. पण अमेरिकेच्या गोऱ्या मातीत खेळायला लागले म्हणून महाराष्ट्राच्या काळ्या विठोबाच्या काळ्या मातीचा तुम्हाला आयुष्यात विसर पडला नाही पाहिजे. कारण नाड तुमची मातीशी जुळले. तुम्ही मेड इन जापानच्या 1.25 लाखाच्या गादीवर झोपले पाहिजे, आमची अपेक्षा आहे. तुम्ही मेड इन जापानच्या 1.25 लाखाच्या गादीवर झोपले पाहिजे. पण 1.25 लाखाच्या गादीवर झोपायला लागले म्हणून तुमच्या वडिलांच्या धोत्रापासून आणि आईच्या लुगड्यापासून बनवलेला वाकडीचा तुम्हाला विसर नाही मिळला पाहिजे. कारण प्रेमाची ऊब फक्त तिथंच मिळते. तुम्ही चायनीज पिझ्झा खायला लागलात म्हणून खूप मोठे झालात असा डोक्यातून फॅट काढून टाका. चायनीज पिझ्झा जरी खात असले तरी तुम्ही लहानपणी भाकर खात होतात, तर त्या भाकरीवर तिखटावर तुम्हाला तेल भेटत नव्हतं. ती गरिबी तुम्ही आज विसरू नका. ही व्यवस्था तुम्हाला कळली पाहिजे. ज्याला नाती करतात त्याला माती करते, ज्याला नातीच करत नाही तो माणूस काय माती टिकवणार. आज आम्ही नातीच टिकवतो ना, माती काय. आज आम्ही वाटलं गेलो जातीयतेमध्ये. कोळी माळी सारी मराठा लेवा रजपूत गेलो चर्मकार लोहार डोहार वाणीमंदार समाजाचे तुकडे केले आम्ही. विवेकानंदांनी त्याने सांगितलं बोलायचं असतं तर सगळ्यांनी एक करा.
आज जो तो सांगतो नांदेड जिल्हा आंध्र प्रदेशला जोडा, कोणी म्हणतो बेळगाव कर्नाटकला जोडा, कोणी बोलतो विदर्भ महाराष्ट्र वेगळा करा. काय आम्ही राज्याच्या प्रांताचे तुकडे करतोय? आम्ही हे तुकडे करणे बंद करा. हे तुकडे करतायत म्हणून आज जर आमच्या सगळ्यांमध्ये जर एकी राहिली असती तर काश्मीरचा गुलाब रक्ताने भरला नसता, पंजाबचा गहू सडला नसता, आसामचा चहा किडला नसता आणि नाशिकचे द्राक्षे आंबट होऊन ऊस इतका कडू झालाच नसता. महाराष्ट्र वेगळा करा. काय आम्ही राज्याच्या प्रांताचे तुकडे करतोय? आम्ही हे तुकडे करणे बंद करा. हे तुकडे करतायत म्हणून आज जर आमच्या सगळ्यांमध्ये जर एकी राहिली असती तर काश्मीरचा गुलाब रक्ताने भरला नसता, पंजाबचा गहू सडला नसता, आसामचा चहा किडला नसता आणि नाशिकचे द्राक्षे आंबट होऊन ऊस इतका कडू झालाच नसता. काय परिस्थिती आहे? सर्रास आमचा वापर होतो, आम्ही कधी विचार करत नाही. तसा अखंड आम्ही विचार करत नाही. ते कुसुमाग्रजांची कविता आहे, 4 पुतळे एका रात्री आले रडायला लागले. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक म्हटलं मला फक्त ब्राह्मण लोक मानतात. महात्मा फुले म्हटलं मला फक्त माडी मानतात. छत्रपती म्हटलं मला फक्त मराठे मानतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं मला फक्त नवबुद्ध मानतात. आणि मग सगळ्यात शेवटी गांधीजी आले. निदान तुमचं बरं आहे, निदान तुमचं बरं आहे. तुमच्या मागे एका प्रांताचं नाव इथं महाराष्ट्र म्हणायला पाहिजे होतं, पण त्या माणसाने म्हटलं नाही. प्रचुर माणूस होता, विद्वत्ता प्रचुर होता, पण का म्हटलं नाही त्याचं कारण महाराष्ट्रात राहतो तो मराठा. देशाचे तुकडे करू नका. आम्ही तुकडे करतो जातीयतेमध्ये, जातीयतेमध्ये तुकडे करून आम्ही आमचे वाटोळे करू नका. अखंड हिंदुस्थान निर्माण करा, अखंड स्वराज्य निर्माण करा. छत्रपतीने कधीच कोणाचा विरोध केला? छत्रपतींचं युद्ध तसं कधीच नव्हतं. ज्याच्या 42 पिढ्यांचा उद्धार औरंगजेबाने एका मिनिटात केला असता, फक्त त्याने सांगायला पाहिजे होतं की शिवाजी कुठल्या रस्त्याने गेला. 1666 त्याचं नाव होतं मदारी मेहता. छत्रपती जेव्हा तिथून निघाले त्यावेळेस तो तिथं सेवेचं सोंग करत होता. महाराजांचा पहिला आरमारचा प्रमुख होता दौलत खान भंडारी, इस्लाम होता. महाराजांचं कुठलंही आपण महाराजांच्या मनात तसं कधी विचार होता. ज्या वेळेस सडे घोड्या निशी घेऊन येतो 1659 ला अफजल खान अब्दुल्ला ज्यावेळेस छत्रपतीचा महाराष्ट्र बर्बाद करण्याकरता आला, महाराष्ट्रामध्ये त्याने तुळजापूरची मूर्ती भंग पावली, पंढरपुरात आला. आज एक घ्यायचं डोगरा वक्ते बाबांनी सांगितलेला सिद्धांत आहे. आम्ही चातुर्मासात असताना महाराज सांगायचे की ज्यावेळेस त्याने पंढरपुरात यायचं ठरवलं तर पंढरपूरचे त्यावेळचे पुजारी होते प्रल्हादबाब बडवे. त्यांनी आत्ताच्या मूर्तीचं आपण दर्शन घेतो, ती मूर्ती रौडातून काढली आणि ती मूर्ती त्यांनी एका ठिकाणी लपवून ठेवली. का माहितीये, जर अफजल खान आला तर तो मूर्तीचं भंजन करेल. 4 महिने त्यांनी अफजल खानाच्या धाकाने ती मूर्ती एका विशिष्ट खोलीमध्ये लपवून ठेवले. तर गॅझेट मध्ये लिहिले, त्या टायमाला फक्त 2च गावचं गॅझेट चालायचं, एक इंदूर आणि दुसरं पुण्याचं. तर त्या गॅझेट मध्ये वर्णन आहे या पाषाणाच्या, आपण वारकरी आपण तिला पाषाणाचे म्हणणं योग्यही ठरणार नाही, तो वाणी दोष ठरेल, कारण स्वयंभू मानतो आपण. पण या स्वयंभू पांडुरंगाच्या आणि नास्तिक लोकांसाठी मी पाषाणाच्या मूर्तीतून सांगेल, 4 महिने बेंबीतून पूर सारखं पाणी वाहत होतं. ज्यावेळेस विचारलं सगळ्यांनी असं का घडलं, तर बाबा सांगायचे अधिष्ठान कोणाचंही असो, अधिष्ठान संपलं की अध्यस्त घातक असतं. परमात्माचं अधिष्ठान राहुडे, तिथं परमात्म्याने राहणं त्यांच्याकरता योग्य आहे. अधिष्ठान संपलं की अध्यस्थावर धाक असतो. परिणाम सज्जनांनो, त्याही ठिकाणी त्याने गाय कापली, ब्राह्मणाच्या तोंडामध्ये गोमांस कोंबलं, पण छत्रपतीने शब्द काढला नाही. ज्यावेळेस अफजल खान महाराष्ट्रातल्या एकेका मंदिराला भंग करत होता तेव्हा एकाही मस्जिदला छत्रपती शिवाजी महाराजांनी हात लावला नाही, कारण मजहब नाही शिकाता आपस में बैर देखा. हे छत्रपतीने सगळ्यांसमोर मांडलंय. आम्हाला सगळ्यांना एक होऊन जगलो तर आम्ही उद्याचा विश्वास निर्माण करू शकतो. विवेकानंदांनी काय केलं? विवेकानंदांनी धर्म व्याख्या सांगितले. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव. मी विवेकानंदांच्या धर्माला निश्चित कमी लेखत नाही, पण वारकरी या नात्याने निश्चित सांगेल, स्वामी विवेकानंद म्हटलं भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. पण आमचे ज्ञानोबाराय म्हटले हे विश्वाचे माझे घर आहे. ज्ञानोबारायांनी जो धर्म स्थापन केला तो व्यापक केला. ज्ञानोबारायांनी जो धर्म स्थापन केला हे विश्वच माझं घर आहे, ही व्यवस्था ज्ञानोबारायांनी धर्माच्या माध्यमातून आमच्यापर्यंत मांडली. आज आमची परिस्थिती काय धर्माच्या बाबतीत? उदासीन आहे. आम्हाला प्रत्येकाला वाटतं की अयोध्येत रामाचं मंदिर झालं पाहिजे. विषय गहू नाही. अयोध्येत रामाचं मंदिर होईल का नाही हा नंतरचा विषय. माझं गाव अयोध्या होईल का नाही हा आधीचा विषय. मला माझं गाव अयोध्या करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण तसा कधी विचार करत नाही. आज सगळीकडून देश पोखरला जातो याचा विचार आपल्या मनाला कधीच स्पर्श करत नाही, विचारही करत नाही आपण तसा कधी. देशाकरता आपण काय केलं, थोडस समाजाकरता, देशाकरता माझं काय योगदान राहील आपण कधीच विचार करत नाही, आणि करत नाही म्हणूनच आपल्याला पश्चाताप होतो. कधीतरी विचार करायला देशाचं ते माझे काहीतरी योगदान राहिलं पाहिजे, मी काहीतरी दिलं पाहिजे, मलाही काहीतरी करता आलं पाहिजे. हा विचार जोपर्यंत आपल्या मनाला शिवत नाही तोपर्यंत आपण कधीच धर्म स्थापन करू शकत नाही.
प्रमाणता असली पाहिजे. कायदा आणायला होतो, नीती पांगडी होते, समाज बाहेर होतो, भ्रष्टाचार चालतो, याला काही किंमत नाही. लोक म्हणतात भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे. मला आवडतो भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे, या गोष्टीविषयी मी सलामत आहे. पण आपण कितपत योग्य आहे? आपण कितपत योग्य आहे? मला खाली बसलेल्या पैकी सांगा, म्हातारपण कोणाला आवडतं? कुणाला आवडतं? कोणालाच नाही. मग म्हातारपण जर कुणालाच आवडत नाही तर 40 वर्ष वय असताना 65 वर्षाच्या मतदानाचे कार्ड का तयार केले तुम्ही? कशासाठी? कशासाठी? तिकीट हाप लागते याच्यासाठी. तिकीट तर फुल काढा, आपण तर हापच आहे. एक तर फुल पाहिजे. मला सांगा, एकीकडे शासनाला फसवून आपण हाफ तिकीट काढतो, दुसरीकडे भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे. आपण म्हणतो कुठली परंपरा आहे? कुठली परंपरा आहे? आपण व्यवस्था आहे. आपण गॅसची गाडी वापरतो तर 1200चा डुप्लिकेट 2 नंबरचा सिलेंडर आपण गाड्यामध्ये टाकायचा, भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे. कसं शक्य आहे? तयारी आपल्याकडूनही पाहिजे, आपणही तशी तयारी केली पाहिजे. गरिबी कोणाला आवडते? कुणाला आवडते गरिबी? कुणालाच नाही. मग गरिबी जर कुणालाच आवडत नाही, सरपंचाने जर दारिद्र्य रेशन खाली सर्वे केला, आपला नंबर कुठे पाहिजे? माझा नंबर मात्र बीपीएल मध्ये आला पाहिजे असं वाटतं. आणि प्रत्येक जण त्याच पद्धतीने करतो. सकाळी आपल्या सगळ्यांचे परिचित सरपंच आले होते, पोपटराव पवार. देवाने 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगितला. बापू जर 2-4 विभूत्या शिल्लक राहिल्या असताना आपण सगळ्या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांनी ठराव पारित केला असता आणि सांगितलं असतं की देव सरपंचात जर विभूती असेल तर सरपंचा नाम पोपट पवार. सरपंचांमधली विभूती पोपट पवारच होऊ देत की 20 वर्षात एवढा विकास त्या माणसाने केला. भ्रष्टाचाराची कीड संपली तर आपण निर्माण करू शकतो उद्या. आपलं तसं नाही. आज आपण सगळेजण भ्रष्टाचाराने पोखरल्या जातो. या देशाच्या माजी पंतप्रधान, मी नाव नाही घेणार, नावाचा तर्क तुम्ही काढणार आहात आणि तुम्ही आहात काढणार. या देशाचे एक माजी पंतप्रधान होते, त्यांना महिन्याला 1500 रुपये वेतन भेटत होतं सचिवालयातून. 1500 रुपये वेतन भेटल्यानंतर त्यांनी घरी ते 1500 रुपये आणायचे, आपल्या पत्नीच्या हातामध्ये द्यायचे. तिने 1500 रुपयामध्ये घर संसार चालवायचा. चालवता चालवता ते पंतप्रधान आपल्या पंतप्रधान पदाला न्याय देत होते. एक दिवस त्यांचा मित्र, सकाळी त्यांनी पोशाख परिधान केला, कार्यालयामध्ये जाणार तेवढ्यात मित्र आला, त्याच्या डोळ्यातून अश्रुपात होता. तर तो बोलतो की माझा मुलगा आजारी, मला 2000 रुपयाची गरज आहे, तुम्ही 2000 रुपये द्या. पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने म्हटलं माफ कर, माझ्याजवळ 2000 रुपये नाही, माझ्याजवळ 2000 रुपये नाहीत. कोण नकार देत आहे? पंतप्रधान. या देशाचा, या हिंदुस्थानाचा एक पंतप्रधान सांगतोय मला माफ करा, माझ्याकडे 2000 रुपये तुम्हाला देण्याकरता नाहीत. पण त्याच टायमाला पंतप्रधानाच्या पत्नीने सांगितलं 2 मिनिटं थांबा, मी तुम्हाला 2000 रुपये देते. त्या पंतप्रधानाच्या पत्नी घरात गेल्या, त्यांनी 2000 रुपये आणले आणि ते 2000 रुपये त्या गृहस्थाच्या हातात दिले. त्या गृहस्थाला त्यांनी वाटी लावलं. तो गृहस्थ बाहेर गेला आणि मग पंतप्रधान पुन्हा घरात आले आणि आपल्या बायकोला विचारलं की तुझ्याजवळ 2000 रुपये कुठून आले? तिने सांगितलं तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये वेतन भेटतं, आपला घर खर्च फक्त 1200 रुपये होतो, दर महिन्याला 300 रुपये उरत होते, ते मी सगळे जमा करत होते, ते आज तुमच्या मित्राला दिले. ते पत्नीला शब्द बोलले नाही. तिथून पुढे ते डायरेक्ट पंतप्रधान कार्यालयातून सचिवालयात गेले आणि सचिवालयात गेल्यानंतर त्यांनी सचिवाला माहिती दिली की माझा महिन्याचा खर्च फक्त 1200 रुपये, इथून पुढे माझं वेतन फक्त 1200 रुपये पाठवायचं आहे. त्या माणसाचं नाव काय असेल आता हे मला सांगायची गरज नका पडू दे. लाल बहादूर शास्त्री. बरोबर? नाम रह जाएगा आदमी का. व्यवस्था ही की त्यांच्या जीवनात कितीतरी प्रसंग आहेत. एक दिवस त्यांच्याकडे पाहुणे आले. पाहुणे आल्यानंतर ते बाजारामध्ये नव्या साड्या घ्यायला गेले. कोणीतरी सांगितलं की ह्या साड्या घ्या, भारी साड्या. ते म्हटले माझी एवढी परिस्थिती नाही, मला एवढ्या भारी साड्या घेता येणार. ते म्हणजे तुम्हाला पैसे कोण मागतंय हो? फुकट नाही ना तुम्ही पंतप्रधान आहात देशाचे, तुम्हाला आम्ही फुकट साड्या देतो. ते कडाळले. जर पंतप्रधान या पदाकडे पाहून जर तुम्ही मला फुकट साड्या देत असाल तर माझ्या घरी आलेले पाहुणे जुन्या कपड्यावर परत गेले तरी चालतील. मला घरातली नाती महत्वाचे नाही, पण माझ्या मातीला माझ्यामुळे भ्रष्टाचाराचा कलंक लागेल हे मी कदापि मान्य करणार नाही. ती व्यवस्था त्यांची. आज आमची नाती कुठे? आज घरातली नाती संपली, माती संपली. आम्ही सगळ्या नात्यांमध्ये संपलो आणि मातीमध्ये संपलो. आज आम्ही सगळेजण आपापल्यामध्ये वाटल्या गेलो. आम्ही सगळ्यांनी फक्त म्हणायचं असतं की सगळ्यांनी एका ठिकाणी यायचं, पण सगळे वेगळे. वारीत जातो आम्ही, वारीत जातो आम्ही वारकरी. तर वारीत जाताना एकाच्या शेजारी दुसऱ्याने वडकटी टाकले की तुमचं गाव कोणतं, किती वर्षापासून वारीला येता, मग तुमचा समाज कोणता. जोपर्यंत जात विचारत नाही तोपर्यंत मनातून काही जात नाही. काय परिस्थिती आहे? एकीकडे म्हणायचं कोण्या जीवाचा न गणमोत्सव, एकीकडे म्हणायचं की जातीचा काही संबंध आहे, पण दुसरीकडे आम्हीच जातीता घेऊन समाजामध्ये ते विष पेरत चालायचं. हे कितपत योग्य आहे? कितपत योग्य आहे? आम्ही सगळेजण जातीतेचा विचार जर करतच चालू, साधू संतांनी कधी तसा विचार केला, पण आम्ही मात्र जातीतेच्या नावाखाली परमार्थतेची व्यवस्था करतोय. परिस्थिती काय? आज कधीतरी शोकांतिका म्हणावी लागेल. चोर गाडी लुटतो त्यावेळेस तो ठरवून घेतात
झाड कोणी आडवं पाडायचं, गाडीच्या काचा कोणी फोडायच्या, मध्ये बसलेल्यांचे डोके कोणी फोडायचे, कॅश कोणी जमा करायचे, ते पैसे कुठे वाटायचं, कोण ठरवतंय? चोर. ते वाईट विचाराचे, ते पापी आहेत, ते पापी आणि दुर्जन असून सुद्धा त्यांच्या संघटना होऊ शकतात. आज समाजाला शिकवता शिकवता आमच्याच संघटना झाली नाही, ही आमची शोकांतिका आहे. आज आमच्यात जोपर्यंत संघटना होऊ शकत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही. वारकऱ्याचं जीवन आहे. वारकऱ्याने दोन गोष्टी कधी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वारकऱ्याच्या एका हातामध्ये शास्त्र आहे आणि दुसऱ्या हातामध्ये पताका आहे. एका हातामध्ये शास्त्र, दुसऱ्या हातामध्ये पताका आहे. जर त्या शास्त्रावर कोणी तिरपी नजर टाकत असेल तर पताका उलटी केली की त्या शास्त्राच्या संरक्षणासाठी ते शस्त्र होते, हे प्रत्येकाने ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. वारकऱ्याने तो विचार करणं गरजेचं आहे. आम्ही ज्ञानोबा, तुकोबा, विठोबा आणि शिवबा यांच्या मातीत जन्माला आलेले लोक आहेत. छत्रपतींनी आम्हाला काही गोष्टी शिकवल्या त्या आम्हाला जमल्या पाहिजे. आम्हाला त्या संगीत शास्त्रात कोणीतरी शिकवलं होतं, जिंकू किंवा मरू. कशासाठी मरू? मरू नाही, जिंकू आणि जिंकूच. अपयश घ्यायचंच नाही. जाईल ना मग विजयच मिळेल, अपयश कधीच नाही. पण आम्ही सांगतो जिंकू किंवा मरू. माणुसकीच्या शत्रुसंग युद्ध आमच्या सुरू नाही, मरायची भाषाच करायची. छत्रपतीने कधीच कोणाचा विरोध केला नाही, म्हणजे अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायचा होता तो काढलाच, कारण तो गरजेचा होता. मग तथाकथित काही इतिहासकारांनी तर्क लावला, जो तो इतिहासकार ज्याच्या त्याच्या पद्धतीने तर्क लढवायला लावला. नाही म्हटलं तसं काही नाही. छत्रपतींनी कपटाने अफजल खानाला मारला, कपटाने मारलं नाही. मग कोणीतरी म्हटलं कपटाने वगैरे काही मारलं नाही, त्याने शिवाजी महाराजांना कटार चालवली म्हणून यांनी त्याच्यावर वार केला. अफजल खान इतका बावडट नेबडक माणूस नव्हता. अफजल खान जावडीचा सरदार होता, जावडीची जहागिरी त्याच्याकडे होती. अजून आपल्याला सांगेल, अफजल खान इतका मूर्ख नव्हता, अफजल खान हुशार होता. तो काही पिक्चर मधला सलीम जावेदचा डायलॉग बोलणारा आलेला टाइमपास डायलॉगर नव्हता. त्याला कळत होतं की मी जर जावडीत गेलो तर शिवाजी मला संपेल. त्याला कळत होतं, तरी तो गेला कारण त्याच्या अंगात हिंमत येते तितकी होते. आपण रामदास स्वामींचं काही संकलन, राजवाडींचं काही संकलन वाचा, आपल्याला कळेल इतिहास परंपरा काय. ज्यावेळेस छत्रपतींनी अफजलला पाहिलेलं नव्हतं, अफजल खानाने त्याला पाहिलेलं नव्हतं, दोन्हींनी एकमेकाला पाहिलेलं नव्हतं, पण छत्रपतींनी त्याच्या आवडीनिवडी विचारल्या. त्याला टरबूज आवडत होतं, कलिंगड, तर टरबूज खूप खायचा तो. मग जावडीचा ज्यावेळेस बाजार भरला, तो बाजारात जेव्हा फिरायला आला घोड्यावर बसून अफजल खान, त्यावेळेस छत्रपतींनी एका टरबूज विकणाऱ्याचं रूप घेतलं, दाढी वगैरे एकदम कमी केली होती आणि त्या अख्ख्या बाजारात फक्त छत्रपतीच टरबूज विकणारे होते. मी हजारोच्या संख्येने इतिहास सांगतोय, माझ्यावर भरोसा ठेवा. छत्रपतीने टरबूज विकणाऱ्याचं रूप घेतलं. अफजल खान त्याच रस्त्याने आला आणि त्याने बरोबर छत्रपतींच्या जवळचं टरबूज पाहिलं. त्याने सांगितलं मला टरबूज दे. त्याची वृत्तीच राक्षसी होती. छत्रपती खाली बसले होते आणि तो घोड्यावर उभा होता, म्हणजे साधारण माझी इतकी त्याची उंची असेल आता घोड्यावर, आणि तो तुम्ही आत येतात. छत्रपतीने खालून टरबूज त्याच्या हातात दिलं, त्याने तिथेच फोडलं. तो असं खायला लागला. ते लोक बनियान खाली घालत नाही, त्याने फक्त वर ते विजार शर्ट घातलेलं होतं आणि तो अंगरखा त्याने घातलेला होता. त्याने ज्यावेळेस असं टरबूज खायला लागला, त्याचं शर्ट उचकलं गेलं. खाली बसलेल्या शिवाजीने पाहिलं की हा फक्त शर्ट घालतो, मध्ये चिलकत घालत नाही, याचं फक्त पोटच फाटता येऊ शकतं, याला तसाच मारित. शिवाजीने हा निर्णय तिथे ठरवला आणि म्हणून पुढे वाघनख्यांचा जन्म झाला आणि त्याला तिथे संपवला. आम्ही इतिहास कधी अशा पद्धतीने वाचत नाही. अफजल खान संपवला एवढाच विचार करतो, पण आता घरी जाताना एक विचार करा, योगायोगाने अफजल खान जर मेला नसता आणि शिवाजीच जर मेले असते तर या मंडपात तुम्ही आपण आता राहिले असते. फक्त एवढं वाक्य निगेटिव्ह करून पहा, एवढं वाक्य निगेटिव्ह करून पहा, कळेल तुम्हाला. भवानी मातेचा लेख तो शिवाजी महाराष्ट्राचा राजा होता. भवानी मातेचा लेख तो शिवाजी महाराष्ट्राचा राजा होता. झुकला नाही कोणाच्या समोर, कारण मोगली सत्तेचा तो बाप होता. तुला मार्केटिंग म्हणतात ते, तू काय मार्केटिंग मध्ये MBA करशील, तुम्हाला कळेल सर. झालं तसंच. त्याला सरांनी 10 रामायणाच्या प्रती दिल्या सगळ्या पोरांना. ह्या 10 रामायणाच्या प्रती घ्या, परवापर्यंत तुमच्यापैकी जो जास्त प्रति विकून त्याला ऍडमिशन मिळेल. सगळी पोरं गेली, कोणी 2 विकला, कोणी 3 विकला, कोणी 4 विकला. ज्याला म्हणता येत नव्हता त्याने 10च्या 10 प्रति विकल्या. सराला काय रे तू कोणती सिस्टीम वापरली? थोडा दिस इज माय स्ट्रॅटेजी, ही माझी स्वतंत्र पद्धत आहे. कोणती पद्धत वापरली? तो म्हणे सर मी काहीच करायचो नाही, दरवाजावर जायचो, बेल मारायचो, समोरच्याला सांगायचो हे रामायण आहे, घेता का वाचू. लोक म्हणायचे आम्ही ढोकचं ऐकत नाही, तुझं कुठं ऐकाव बाबा आता. नाही का अशी परिस्थिती. ते म्हटले आता ढोक मारायचं ऐकलं, बिंडूकचं ऐकतील का ते? नाही का ते म्हटले बाबा तू काही तुझं बोबडं वाचू नको, आम्ही विकत घेतो. मार्केटिंग टेक्निकली आपण प्रगती केली. आपली पोरं तसा कधी विचार करत नाही. आजची परिस्थिती काय, टायरवाले सगळे केरळचे, चायनीजवाले सगळे दक्षिण मधून आले, पटेल हार्डवेअर वाले सगळे गुजरात मधून आले, नक्षीकाम करणारे सगळे कर्नाटक मधून आले, भैया सगळे गाड्या लावणारे सगळे आंध्र प्रदेश मधून आले.
मुंबईमध्ये सगळे युपी बिहारवाले आले, ही लोक त्यांच्या राज्यातून येऊन इथे प्रगती करतायत त्याचं वाईट वाटत नाही. आमच्या महाराष्ट्रातली पोरं बापाच्या कमाईवर कॉलेजवर फक्त थुंकायचं काम करतात आणि प्रेयसीला SMS पाठवण्याचं काम करतात, याचं वाईट वाटतंय. आमच्या पोरांनी ह्या चुक्या केल्या नसते तर ते इथे येऊन एवढे प्रगतशील झाले नसते. आमची पोरं काय करतायत, काय करतायत? सावरकर सांगायचे, प्रेयसीच्या केसातून फिरणारी बोट ज्या दिवशी बंदुकीच्या चाकातून फिरतील त्या दिवशी हिंदुस्थानाचा इतिहास रचायला टाइम लागणार नाही. आमची बोटं कुठे फिरतायत? आमची पोरं काय करतायत? आमची मुलं काय करतायत? आईवडील म्हणून आम्ही काय करतोय? प्रत्येकाचं एक स्वतंत्र कक्ष, त्या कक्षाशी आपण सगळेजण इमानदार राहिलो पाहिजे. त्या कक्षाला आपण योग्य न्याय दिला पाहिजे. जर आपण योग्य न्याय दिला तर उद्याचं विश्व आपणच निर्माण करू शकाल. जर योग्य न्याय आपल्याला देताच आला नाही तर मग मात्र आपण सगळेजण उद्याचं विश्व अंधारामध्ये आणणार. राष्ट्रमाता जिजाऊने शिवाजींना त्या पद्धतीत घडवलं. कळतंय? छत्रपतींच्या कालांतरात काही कमी वाईट घटना घडल्या होत्या. तुमच्या नाशिकचं नाव गुलशनाबाद झालं होतं, भाग्यनगरचं नाव आजही हैदराबाद आहे, खडकीचं नाव औरंगाबाद होतं, धाराशिव उस्मानाबाद, बीडचं नाव फताहाबाद, आमच्याकडे चोपडा आहे त्याचं नाव होतं मुस्तफाबाद. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबरांच्या कनिष्ठ भगिनी आदिशक्ती मुक्ताबाईंचं मानेगाव महतनगर त्याचं झालं एडलाबाद. किती नावं सांगू आपल्याला. आग्र्याचं नाव होतं दारा उल हज, सुरतचं नाव होतं दारा उल गच, दिल्लीची नावं 12 झाली. रवींद्र दानीचं संकलन वाचा तुम्ही, दिल्ली दरबार नावाचं एक आपल्याला कळेल. दिल्लीला 12 नावं झाली. तिचं पहिलं नाव इंद्रप्रस्थ नगर. दिल्ली कधीच गजनीची झाली नाही, दिल्ली कधीच तुगलकांची झाली नाही, दिल्ली कधीच सुलतानांची झाली नाही, दिल्ली आजही जे लोक तिथं बसलेले त्यांची झाली नाही. कारण दिल्ली फक्त एकाच माणसाची होती, एकाच माणसाची, आणि त्याचीच राहील ती धर्मराज युधिष्ठिराची. दिल्ली वाट पाहते की येईल युधिष्ठिर. आजही लोकसभेचे स्पीकर जिथं बसतात त्याच्या मागे लिहिलेलं आहे पहा, धर्मचक्र प्रवर्तन आहे. कोणीतरी धर्म स्थापन करायला येईल आणि परिवर्तन होईल. दिल्लीचं सगळ्यात पहिलं नाव इंद्रप्रस्थ नगर, 2 नंबरचं योगिनीपुरा, 3रं नाव सिरी, 4थं नाव किलाखिरी, 5वं नाव लालकोट, 6वं नाव जहापना, 7वं नाव तुगलकाबाद, 8वं नाव फिरोजाबाद, 9वं नाव मुबारकबाद, 10वं नाव चिराग दिल्ली, 11वं नाव दिल्ली, आणि 15 फेब्रुवारी 1931 साली इंग्रजांनी तिचं नाव ठेवलं नवी दिल्ली. राष्ट्रपती भवन जे आताच आहे ते बांधायला इंग्रजांना 20 वर्ष लागले. 20 वर्षात राष्ट्रपती भवन बांधलं आणि बांधल्यावर 16 वर्षात भारत सोडला. जी वस्तू बांधायला त्यांना 20 वर्ष लागले, 16 वर्षात त्यांना ते सोडावं लागलं. नंतर आम्ही कधीतरी आमची नावं गावं बदलली, आमची नावं बदलली. नेताजी पालकर मोहम्मद कुली खान झालं, ती आमची स्मिता पाटील स्मिता बब्बर झाली, ती आमची करीना कपूर आता करीना खान झाली. काय चाललं काय? किती शर्मिला टागोर, ते संगीता बिजलानी, संगीता मोहम्मद अझरुद्दीन झाली. किती नावं बदलली, गावं बदलली, विचार बदलले आमचे. आज आमचे विचार सगळे पाश्चात्य संस्कृतीचे. आमचा एक मित्र मला म्हटला, आता म्हणून चंद्रावर तुम्ही धोत्रावर. म्हटलं राहू दे, तुला काय अडचण आहे, काय परिस्थिती. मला माझ्या एका मित्राने सांगितलं, तो आता PSI झाला मागच्या 3 महिन्यापूर्वी. मला म्हटलं हे कसं. दुसरा एक मित्र माझा STI झाला, आयकर अधिकारी. ते सगळे ते मला म्हणताना म्हटले, तू एवढं शिकला, एवढं सगळं केलं, आणि तू इकडे कसं काय. म्हणजे तुझा अर्थ काय इकडे बावडत लोकांनी यावं का? तुला असं काही समज आहे का? बऱ्याच लोकांना असंच वाटतं की धोतर शर्ट दाढी म्हणजे कुठेच बजेट नाही तिकडे. असं नाही. लोकांची पोरं येणे झाली तरी गुरं चारताय, आम्ही 4थी नापास तरी माणसं चारतो. आता तुम्ही ठरवा नेमकं काय. म्हणजे हे आमचं शहाणपण नाही, हे ज्ञानोबा तुकोबरांचं मोठेपण आहे. खरं तर आम्ही डोक्यातला फेटा काढला की माडेगावची MIDC 3000 रुपये महिन्याने उचलणार आहे, मला तो उचलणारच नाही तब्येत. परिस्थिती अशी आहे. पण ही ज्ञानोबा तुकोबरांच्या कृपेचा परिणाम आहे. नाही तर काय आमचा काय. आजचा माणूस चंद्रावर जाऊन आला, पण शेजारच्या चंद्रकांत नावाच्या माणसाला रामराम घालत नाही. कुठे आहे आम्ही. आजची बाई मंगळावर जाऊन आली, पण शेजारच्या मंगळाला काय भाजी केली तेवढं विचारायला तिला टाइम नाही. आजची परिस्थिती काय. आज आम्ही सांगतो की स्त्री पुढे गेली. या देशाचे महाराष्ट्राची एक स्त्री राष्ट्रपती झाली. प्रतिभाताई वयाच्या 76व्या वर्ष राष्ट्रपती पदावर विराजमान होते. त्या बाईचं वय 76 वर्ष झालं. कोणतं पद भेटलं होतं तिला? कुठलं पद होतं? राष्ट्रपती पद भेटलं त्या बाईला. राष्ट्रपती पद भेटलं, पण वयाच्या 76व्या वर्षी सुद्धा त्या बाईचा डोक्यावरचा पदर खांद्यावर आला नाही. आमच्या बाईला कोणतंच पद नाही. ग्रामपंचायतला 3दा पडली तिला का? आमच्या बाईला कुठलंच पद नाही, तरी सुद्धा ती हरिपाठाला जात होते म्हणून डोईचा पदर आला खांद्यावर. काय परिस्थिती. आम्ही इथं खऱ्या अर्थाने विचार केला पाहिजे की एवढं मोठं पद भेटून महाराष्ट्रीय नारीने तिची संस्कृती टिकवली. आमची स्त्री काय संस्कृती टिकवते. आज आम्ही तसा कधी विचार करत नाही. आम्ही संस्कृती जर टिकवली नाही तर आमचं उद्याचं विश्व सगळं अंधारात. तुम्ही संस्कृती टिकवा. आणि वारकरी संप्रदाय संस्कृती शिकवणारा संप्रदाय. ऐका, भूक लागल्यावर जेवण करणे ही प्रकृती,
भूक नसताना जेवण करणे विकृती, पण आपण उपाशी राहून दुसऱ्याला पोटभर जेवू घालणं हीच भारतीयांची संस्कृती. ती संस्कृती शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला टिकवता आली पाहिजे. आपली संस्कृती आपल्याला कळाली पाहिजे. आपण भारतीय संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतो ना, मग शेवटच्या क्षणापर्यंत आपण त्या अवस्थेत जगलो पाहिजे. आजार, वाईट, दुःखाचे दिवस, संघर्षाचे दिवस सगळ्या. स्वामी विवेकानंदांना बंगाली लेखक, आता परवाच्या पेपरला होतं, शंकर नावाचे बंगाली लेखक होते महाराज, त्यांनी सगळं विवेकानंदांना 31 आजार होते. तो ज्याचा त्याच्या प्रार्थनेचा भाग आहे. दुःखाचे दिवस सगळ्यांच्या जीवनात. छत्रपतींच्या जीवनात तुम्ही विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जाळं टाकलं होतं. मोअज्जम नावाचा मुलगा होता, मोअज्जम, औरंगजेबाचा. त्या मोअज्जमला छत्रपतीने आपल्या जाळ्यात ओढून घेतलं होतं, इथं संभाजीनगरला, औरंगाबादला. त्यांनी त्याला जाळ्यात ओढलं होतं, पण कधी कधी प्राक्तन साथ देत नसतं. छत्रपती त्याला आपल्या जाळ्यात ओढत होते. दुर्दैव असं झालं की दिलेर खानाच्या मदतीने छत्रपतींचाच पोरगा त्यांच्या जाळ्यात ओढला गेला. छत्रपती खचले तिथं. छत्रपती खचले तिथं की ज्या दिवशी संभाजीराजे मोगली सत्तेला जाऊन मिळाले, छत्रपती सारखा बाप हातबल होतो, मग आपला बाप काय हातबल मिळाला. छत्रपतींच्या जीवनात आले ना संघर्षाचे, दुःखाचे दिवस आले. कधी कधी निर्णय कोणता घ्यावा एवढी क्षमता त्यांच्यात उरली नव्हती, पण खचला नाही माणूस. खचला नाही तो माणूस. शेवटच्या क्षणापर्यंत स्वराज्य निर्माण करण्याकरता त्या माणसाने प्रयत्न केला. जग कुठेही प्रयत्न करू द्या, आम्ही आमच्या जवळ. जमाना हमें मिटाना चाहता है, जमाने में वो दम नहीं. जमाना हमें मिटाना चाहता है, जमाने में वो दम नहीं, क्योंकि जमाना पैदा हुआ है हमसे, हम जमाने से नहीं. जग आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत असलं तरी जगाला सगळा पाया आमचा आहे. तो पाया आम्ही भरलाय, म्हणून आम्ही कधी संपू शकत नाही. हा विचार आपण ठेवला. एल वेरुनी जो गझनी सोबत आला होता बंदीखान्यात, त्याने लिहून ठेवलंय, भारतातली संस्कृती सगळ्यात चांगली आहे, पण या लोकांना एक आजार आहे. भारतातल्या लोकांना आजार आहे, हे जिकडे तिकडे एकच झेंडा मिरवतात, आमची संस्कृती चांगली आहे, आमची संस्कृती चांगली आहे. आणि असं म्हणता म्हणता यांची संस्कृती केव्हा खराब झाली यांच्या ध्यानात आलं. हे अल्बेरुने लिहून ठेवलं. गेल्या 1000 वर्षात आम्ही ते पाहत होतो. पण या लोकांचं एक चांगलं त्या अल्बेरुने अजून लिहून ठेवलंय. भारतीय लोकांचा एक शब्द चांगला आहे, दिलेला शब्द कधी ते मोडत नाही. चौपाई काय शिकवते, प्राण जाय पर वचन न जाय. ही लोक वचनाची पक्की. वचन दिलं ते दिलं, शब्द दिला तो दिला. शब्दाला आम्ही कधी फिरवत नाही. पण बाकीच्या गोष्टीत काय परिस्थिती आमची, बाकीचं काय परिस्थिती आमची, बाकीच्या गोष्टीत आम्ही कितपत बाकीच्या गोष्टी टिकवतो, बाकी नाही टिकवत आम्ही. पुढे जात असणाऱ्याला मागे ओढणे ही परंपरा बंद व्हावी. मी आपल्याला एक म्हण सांगेल, आपल्याकडे एक म्हण आहे, जो पुढे जातो त्याचे पाय ओढतात. ही भारतीय लोकांमध्ये संस्कृती मिळेल, खेकडा प्रवृत्ती. बरोबर, सगळीच लोक आपल्या भारतातल्या लोकांना म्हणतात की तो जोडे पुढे जातो त्याचे पाय ओढायची परंपरा भारतात आहे. पण मी आपल्याला सांगेल, जो पुढे जातो त्याचे पाय ओढायची परंपरा भारतात आहे असं तुम्ही म्हणतात, पण पुढे जाताना मागे राहणाऱ्याला जर लात लागली तर मागेहून त्याच्या पाया पडायची परंपराही फक्त भारतातच आहे. कुठल्या देशात आहे महाराष्ट्राची परंपरा? फक्त आमच्या देशात की पाया पडलं पाहिजे. एक अजून काही म्हणे आम्ही समजल्याच नाही. अंथरूण पाहून आम्हाला एवढंच माहिती आहे, पण पुढे सांगू, अंथरूण पाहून पाय पसरवले की कोणापुढे हात पसरवायची पाळी येत नाही, म्हणून अंथरूण पाहून पाय पसरवायचा नाही का. अंथरूण पाहून पाय पसरवायचे असतात, कारण अंथरूण पाहून पाय पसरवले की कोणापुढे हात पसरवता येत नाही. आज आमच्या पोरांना विचार करता आला पाहिजे की आम्हाला पुढे काय करायचंय. आमची पोरं कधीच ठरवत नाही की आम्ही आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे. आपलं ध्येय आपण ठरवलं पाहिजे. मला डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं, वकील बनायचं, काहीही बना, काहीही करा, पण उद्याचं विश्व तुमच्या तेजाने निखळलं पाहिजे असं काहीतरी जीवनामध्ये करा, तर तुमच्या जगण्याला किंमत आहे. गळ्यात पवित्र तुळशीची माळा, आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी, आईवडिलांची जबाबदारी. पोरगा लहान असतानाच त्याच्या गळ्यात माळा टाकणे हे आईवडिलांचं काम आहे. मोठ्यापणी तो माळा टाकणारी कदाचित आपली काढू शकतो, म्हणून लहानपणीच त्याच्यावर तेवढं सांभाळणं आपल्याकरता गरजेचं आहे. 80% पोरं व्यसनामध्ये समाप्त झाली. आज 80% पोरं दारूमध्ये समाप्त झाली. आज दारूमुळे किती किती पोरांचं वाटोळ होतं आपण सगळेजण पाहतोय. दारू आमच्या देशात, मला आपल्याला अजून एक सांगावं लागेल, आपल्या देशात गोहत्या आहे एक. आपल्या देशात दारू जे विकतात त्यांना लायसन्स दिल्या जातात 2, आणि आपल्या देशामध्ये कुंटणखाने चालवल्या जातात, त्याला आपण वेश्यालय म्हणतात. या तिन्ही गोष्टी कोणी चालवल्या आहे? इंग्रजी सत्तेने. इंग्रज ज्यावेळेस आपल्या देशात हे तिन्ही त्यांनी चालवलं. का माहिती का? इंग्रज जेव्हा पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून 1599 ते 31 डिसेंबर 1600 या शतकात आपल्याकडे आले, त्यावेळेस इंग्रज एकटे आले. त्यांच्या पत्न्या त्यांच्या देशात होत्या, ते एकटे आले. मग कालाच्या ओघात त्यांचे विकार उत्पन्न व्हायला लागले. मग विकार उत्पन्न होत असताना ज्या देशात, काय का तुम्ही, ज्या देशात ज्या संस्कृतीत स्त्रीचं शील जागृत असतं त्या देशाला कुठल्याच पापाचा धाक नसतो. भारतीय संस्कृतीचं शील जागृत होतं. मग या स्त्रियांचं शील जर भ्रष्ट झालं तर यांची आध्यात्मिक ताकद कमी होईल आणि आपली वासना पूर्ण होईल. या दोन्ही गोष्टी पूर्ण होण्याकरता त्यांनी एका विशिष्ट दर्जातल्या स्त्रिया उचलल्या आणि त्यांना कुंटणखान्याला कायदेशीर परवानगी दिली. इंग्रजांनी पहिला कुटील डाव हा टाकला आमच्या.
त्याच्यानंतर दुसरा कुटील डाव आमच्या इंग्रजांनी टाकला. तो डाव या पद्धतीचा होता की त्यांनी या देशातल्या तरुणांना दारू पिण्याची व्यवस्था केली. लायसन दिले दारू पिणाऱ्यांना आणि दारू विकणाऱ्यांना, की जेणेकरून आज ना उद्या इथले तरुण दारू पितील आणि दारू पिऊन हे जर तरुणपणात मेले. मी इथं बसलेले जेवढे म्हातारे आजोबा लोक आहे ना, यांना सगळ्यांना सांगेल, तुमच्यापेक्षा कितीतरी पट आताचे तरुण पोर भाग्यवान आहे. म्हातारी लोक जेवढे बसलेत ना, यांच्यापेक्षा कितीतरी पट भाग्य चांगले तरुण पोरांचं. मी विश्वासाने सांगतो की आता तुमच्या गावात जर 1000 पोरं असतील, भारतात जर 1 कोटी पोरं असतील, मी विश्वासाने सांगतो तुम्ही 70 वर्षाचे झाले, माझ्या वयाचे माझे तरुण मित्र इतके म्हातारे होणारच नाही. किती भाग्यवान येते, कारण तेवढी त्यांची गॅरंटीच नाही. माझ्या परिस्थिती अशी आहे नाही का. आपण म्हणून त्यांनी दारूला परवानगी दिली, त्यांनी गोहत्याला परवानगी दिली, हिंदू मुस्लिम वाद व्हावे आणि पुन्हा एकदा आपल्याला देशावर राज्य मिळवता येईल. पण आजची परिस्थिती आपण कधी, आज के इंसान को क्या हो गया, इसका पुराना प्यार कहाँ हो गया. मंदिर देखो गीता रोते, मस्जिद देखो सलमान रोते. आज के इंसान को क्या, मस्जिद देखो कुरान रोता, मंदिर देखो गीता, और घर घर देखो सलमान रोती, घर घर देखो रोती सीता. काय परिस्थिती आहे. आम्ही सगळेजण जाती त्याच्या नावाखाली वादावादी करून सगळ्यांना संपवण्याचा प्रयत्न करतोय. ती चुकी आयुष्यात करू नका. कधीच कोणाचा विरोध अंतःकरणामध्ये येऊ नका देऊ, हीच अपेक्षा आपण घ्यावी. कधीच नाही. हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई अशी धारणा ठेवा आणि ठेवली पाहिजे. आणि चारीने भाऊ भाऊ राहिलं पाहिजे की नाही. आपली आई आपल्याला ठेवते की नाही सगळ्यांना एकत्र, आई 4 पोरांना एकत्र ठेवते की नाही. मग आपण 4 भाऊ एकत्र नांदलो पाहिजे की नाही. मग आपण दिल्लीत एकत्र नांदतो, इकडे का नांदत नाही. दिल्लीत आपण 4 भाऊ एका ठिकाणी आहे की नाही. तुम्ही कधी पाहिलं का तुम्ही, राष्ट्रपती हिंदू, उपराष्ट्रपती मुस्लिम, पंतप्रधान शीख, संरक्षण मंत्री ईसाई. हिंदू मुस्लिम सिख ईसाई इन चारों को अक्कल शिकाते एक इटालियन बाई. म्हणजे आपण तिथं 4 भाऊ एकत्र आहे की नाही. मला सांगा, आपण 4 भाऊ तिथं जर एकत्र, मग इकडे राहायला काय हरकत आहे आपल्याला 4 भावांना. मग तिथं आपण एकत्र आपल्या आईच ऐकतो ना, मग इकडे ऐकायचं. राजू आपले पिता आहे असं आपण मानू नाही का. मग तिकडे जर आपण 4 एकत्र, तर इकडे राहायला काय हरकत आहे. सगळ्यांनी एकत्रिततेमध्ये जगा. उद्याचं विश्व निर्माण फक्त आणि फक्त आपणच करू शकतो. ही धारणा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये येऊ देत. हीच व्यवस्था आपण सगळ्यांनी सांभाळावं. केवळ हिंसावादाने हिंसावाद वाढतो, तो कधीच कमी होत नसतो. म्हणून आपण सगळेजण एकत्रित मानवी जीवन जगा. जगाच्या पाठीवर भरपूर फिरा, तुम्ही भरपूर फिरा. जगात किती फिरले, जगात डोंगर भरपूर सापडतील, पण हिमालयासारखा पर्वत सापडणार नाही. शुचित्व शुची गंगा होय आणि पाप ताप ही जाय. गंगेसारखी पवित्र नदी सापडणार नाही की जिच्या नसत्या स्नानामध्ये पाप आणि ताप जातात. हिमवंतू दोष खाये असा हिमालयासारखा पर्वत सापडणार नाही की तो तुमचा दोष खातो. आणि महाराष्ट्रासारखी माती सापडणार की संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज चढवले जाय. अशी माती तुम्हाला सापडणार नाही. आई वडिलांसारखं प्रेम तुम्हाला सापडणार नाही. कुठेच शिकवल्या जात नाही. असं एक विद्यापीठ मला भारतातलं दाखवा की त्या विद्यापीठात शिकवल्या जातं की गुटखा अशी फोडतात. असं एक कॉलेज दाखवा, त्या कॉलेजला शिकवल्या जातं बेरच्या बाटलीचं झाकण असं फोडतात बरं का. असं एक मराठी शाळा दाखवा, तंबाखूची पुडी खाताना सर्वप्रथम चुना घ्यावा का तंबाखू घ्यावी नाही का, असं म्हणणं कुठं शिकवलं जात नाही. हे न शिकवता आमची पोरं शिकतात. आणि कीर्तनकार हजारो विषय शिकवतात, तरी पोरं म्हणतात जाऊ द्या, काही आपल्या कामाचं नाही. आणि व्यवहार हाच आहे. महाराज लोक जेवढं सांगतात ते कधीच ध्यानात ठेवायचं नसतं. आमच्यासाठी तरी सांगतो, तुमच्या ध्यानात नसतं म्हणूनच आमचं बसतं बजेट. तुमच्या सगळं ध्यानात राहायला लागल्यावर आम्ही काय करावं, पंचायत व्हायची ना आम्हाला. म्हणून तुमच्या ध्यानात राहणे हीच आम्ही देवाला नेहमी प्रार्थना करतो. ही आपण सगळ्यांनी ज्ञात असू देत. व्यवस्था या पद्धतीने सांभाळा. व्यसनामध्ये जीवन बर्बाद करू नका. आयुष्य उद्याचं विश्व निर्माण करण्याची नैतिकता सांभाळा. या व्यासपीठावर मागील गेल्या 6 दिवसापासून आपण कुठल्या कशा पद्धतीचा आनंद घेतला, असं एक क्षेत्र आपण ठेवलेलं की त्या क्षेत्राचा अनुभव आपण या व्यासपीठावरून घेतला नाही. सर्वांगीण क्षेत्राचा आपण या व्यासपीठावरून आनंद घेतला. आणि निश्चित सांगतो की मी तुमच्या सगळ्यांपेक्षा घेतला. कोणाचं काही असू देत नाही का. मला सकाळी काका म्हटले, तुम्ही रात्रीच सांगायचं होतं ना, तुम्हाला द्यायचं नव्हतं लवकर. तर म्हटलं काका, तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतो की मी जेव्हापासून वावीचा सप्ताह बसला तेव्हापासून सकाळचं जेवण फक्त आज केलं, दुपारी राजे बसलं केलं. मी दररोज तिथून आलो की डायरेक्ट नियोजनामध्ये यायचो, कारण मला उशीर व्हायचा. माझं बजेट तिकडं सकाळी बसायचं आणि इकडं दुपारी बसायचं, अशी परिस्थिती होती. पण मला अतिशय पुत्रवत माझ्यावर आदरणीय हरिभक्तीपरायण परमपूज्य पांडुरंगजी महाराजगिरी यांनी पुत्रवत प्रेम केलंय. अतिशय कमी दिवसात माझ्याशी संपर्क जोडलाय. म्हणजे कमी दिवसात म्हणण्यापेक्षा त्या घटनेला आज 1 वर्ष व्हायला अजून 2 दिवस बाकी आहे.
1 वर्ष व्हायला 2 दिवस बाकी आहे की मागच्या वर्षीच माझा इथेच काला झाला होता आणि आमच्या बापूंच्या माध्यमातून मला इथपर्यंत तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचता आलं. व्यवस्था असते. काही लोक कीर्तनकाराच्या होटावर प्रेम करतात, काही लोक पकवाजाच्या बोटावर प्रेम करतात, काही लोक गायकाच्या कंठावर प्रेम करतात. जोपर्यंत आवाज आहे तोपर्यंत कंठावर प्रेम आहे प्रकाश महाराज. जोपर्यंत वाजवताय तोपर्यंत बोटावर प्रेम आहे, जोपर्यंत बोलताय तोपर्यंत होटावर प्रेम आहे. पण पोटावर कायमस्वरूपी प्रेम करणारे क्वचित सापडत असतात. त्यात आमचे बापू आहेत. कीर्तन असो महाराज आहेत की पोटावर प्रेम करण्याची विशेषता आहे. मला महाराज नेहमी सांगतात की तुम्ही खात जा. आता रात्री महाराज म्हटलं तुम्ही खात जा. मला कळत नाही आता काय खाऊ मी. घरी मार मी खाऊ शकत नाही, लोक मला शिव्या देत नाही त्यामुळे मी शिव्या खाऊ शकत नाही, काटे खाणं मला आवडत नाही, ग्रामपंचायतली कुठलीच वस्तू मी आतापर्यंत खाल्ली नाही बापू. आता बाकीचं मी खाऊ काय दुसरं, मला दुसरं काही खाता येत नाही. म्हणून आहे ते मी फक्त वारकऱ्यांचा आशीर्वाद खातो. ही की व्यवस्था आपण सांभाळ. वारकऱ्यांच्या जीवनात मरण निश्चित आहे हे तुम्हालाही माहिती, मलाही माहिती. एक दिवस तुम्हालाही मारायचं, एक दिवस मलाही माहिती मारायचंय. पण एक सांगू, या चांगल्या व्यासपीठावर तुम्ही 8 दिवस जगले ना, या वावीच्या सप्ताहामध्ये एकच संकल्प करा, काल्याच्या कीर्तनात करा, आज करा, देवाला एकच विनंती करा, मला आयुष्यात काहीच देऊ नको. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, माझ्यासाठी तुम्ही मागा आणि तुमच्यासाठी तुम्ही मागा. देवाला एकच सांगा, देवा आम्ही जे मागतो ते आम्हाला देऊ नको, तेव्हा आम्ही जे मागतो ते आम्हाला देऊ नको, पण जे गरजेचं आहे ते दिल्याशिवाय राहू नको. आम्ही संसार मागू देऊ नको, परमार्थ गरजेचा आहे तो दिल्याशिवाय राहू नको. देवा एक कर, आम्ही घरी मरणारे, दारी मरणारे, ऍक्सिडेंट मध्ये मरणारे, म्हातारे झाल्यावर मरणारे, मग एक कर ना देवा, आमच्या बाबतीत एकच कर. आम्ही तुझ्या व्यासपीठावर कीर्तन किंवा कथा करत असताना मला मरण येऊ दे. आम्ही तुझ्या व्यासपीठावर कथा कीर्तन ऐकत असू ना तेव्हा मरण येऊ दे. ते आज आलं तरी चालेल, 50 वर्षाने आलं तरी चालेल. व्यवस्था हीच सांभाळा की अखंड चिंतन करता करता आमचा देह पडावा, हीच अपेक्षा आपण पांडुरंगाच्या चरणी करूयात. मग त्या कवेला तेजोरिधी भगवान श्री ज्ञानोबांच्या चरणी करूयात. या लौकिक क्षणाचं साक्षीदार होण्याचं सद्भाग्य मला योगायोगाने लाभलं, जे कालच अपर्णताईंना आल्यामुळे लाभणार होतं, पण काल अलाटीचे लिहिले. त्या बाबतीत आपलं कपाळ बलवत्तर आहे आणि म्हणून तो योग माझ्या जीवनात होता. मला बापू पण म्हटले की तुमचं प्रारब्ध मजबूत आहे. मला संजय महाराज पासपोर म्हटले तुझ्या इतका प्रारब्धवान माणूसच पाहिला नाही म्हटलं मी एवढ्या कमी दिवसात. आणि हा सगळा प्रारब्धापेक्षा आमच्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे. मी सर्वस्व तिथे शून्यातून माझ्या आईच्या आशीर्वादाने सगळं विश्व निर्माण केलं. मी 7 वर्षाचं होतो तेव्हा माझे वडील वारले होते. जीवनाचं अस्तित्व मी तिथून निर्माण केलं आणि आज ज्ञानोबा तुकोबरांच्या आशीर्वादाने वारकरी संप्रदायाने जे प्रेम दिलं त्या प्रेमाची उणीव आयुष्यात भरून निघू शकते. उठते नाही हात भगवान को कुछ मंगवाने केले, दुनिया दे दे उसने पाव के नीचे. आयुष्यात दुसरी व्यवस्था कधीच म्हणते नाही. भाऊ आलेले आहेत आमच्याकडे, काकाही आलेले आहेत, मला दुसरी कुठलीच व्यवस्था आली. मी आपल्या सगळ्यांकरता तुमचा पोरगा म्हणून, अभिमान म्हणून सांगत नाही पण तुमचा पोरगा म्हणून सांगतो. भारतीय हिंदू विकास मंचाचा प्रचार प्रसार करताना 2 वर्षापूर्वी मी महाराष्ट्रातल्या 16 मुख्यमंत्र्यांसोबत पत्रकार परिषद घेतल्या होत्या. नरेंद्र मोदींसोबत मी 11 दिवस लगातार भारतीय हिंदू धर्माचा प्रचार प्रसारासाठी फिरलो होतो. करुणानिधी असते, तुमच्या जयललिता असते, त्यावेळेस मायावतीजी मुख्यमंत्री होत्या. सगळ्या लोकांसोबत मी भरपूर फिरलो, पण वारकरी संप्रदायाच्या महाराष्ट्रात जे प्रेम आहे त्या आयुष्यात कुठेच भेटलं नाही. ही जी व्यवस्था महाराष्ट्राने दिली त्या आयुष्यात कोणीच दिली नाही. म्हणून आपण भाग्यवान आहोत. या वारकरी संप्रदायाचं आपण सगळेजण प्रतिनिधित्व करवित आहोत. तुम्ही सगळ्यांनी 1.5 तास माझी ही बडबड आजही ऐकून घेतली. त्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांचे शतश आभार मानतो. तुमचाच मुलगा म्हणून तुम्ही सगळेजण माझ्या अपराध पोटात घालाल. बालक बापाचे ताटे रिगे की तो ताटा त्याची जेवू लागे. मी तुमचाच मुलगा या नात्याने तुम्ही सगळेजण माझ्या अपराध पोटात घालाल हीच अपेक्षा करतो. विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊंच्या संयुक्त जीवनावर आपण सगळेजण एकत्रित आलात. संस्कार हीच आपल्या देशाची खरी शीलता आहे, ती टिकवता आली पाहिजे. संस्कारहीन जीवन ही शोकांतिका आहे, ती आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. तिथपर्यंत आपण प्रवास करावा हीच अपेक्षा तुमच्या सगळ्यांच्या चरणी करतो. आदरणीय हरिभक्तीपरायण या ठिकाणी पल्लव महाराज गिरी, श्रावण महाराज या सकल महाराज मंडळींच्या चरणी 2 हस्त मस्तक लववितो आणि अलौकिक क्षणाचा साक्षीदार म्हणून मी थांबतो. धन्यवाद. असतो. थांबा. आता या ठिकाणी लगेच म्हणजे मुलं आलेत. गेटमध्ये मुलं उभी आपल्या. थांबा, लगेच नका पाहू, मांडवातच येणार आहे ते, तुम्ही माझ्याकडे पाहा. तुमचे 10 मिनिटं घेणार आहे. आता कार्यक्रम आपला उपांत्य स्थितीमध्ये आलेला आहे.
1-2 मिनिट नाही, उद्या नको. उपांत्य स्थितीमध्ये आपला कार्यक्रम आलेला आहे. याच्यानंतर लगेच मुलांचा हरिपाठ होणार आहे. तो हरिपाठ या दोरीपासून पलीकडे जी जागा, या 2 खांबातल्या हा मधला जो पॅसेज आहे, याच्यामध्ये ते मुलं उभे राहणार आहे. काल आपल्या दिंडी सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरलेले ते विद्यार्थी आहेत आणि आपल्याला त्यांचा हरिपाठ पाहण्याकरता आजचाच दिवस वेळ आहे. उद्या काला झाला की आपलं सगळं आटोपणार आहे. तेव्हा सगळ्यांनी हरिपाठ पाहण्याकरता त्या मुलांचं, पण सगळ्यांनी थांबायचंय. म्हणजे फक्त हा एवढाच गाळा रिकामा करायचा आहे आणि स्त्रियांनी स्त्रियांमध्ये बसायचं आणि पुरुषांनी पुरुषांमध्ये बसायचे. कोणी उभं राहायचं नाही, गडबड करायची नाही. तर आताच नका, माझं होऊ द्या ना जमाना. तुम्हाला मी टायमिंग सांगतो ना. या ठिकाणी गेली 5-7 दिवसापासून हा जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो, या व्यासपीठावरून या कार्यक्रमामध्ये अनेक प्रकारचे रंग भरण्याचं काम ज्या ज्या दिग्गजांनी या ठिकाणी केलेलं आहे, त्या अनेक दिग्गजांचा आपल्याला छोटेखानी या ठिकाणी सन्मान करायचा आहे. कारण रात्रीच्या कीर्तनात पुन्हा बरेच पाहुणे राहतील, सकाळी काल्याच्या कीर्तनात बरेच पाहुणे राहतील आणि मग हे नवीन नवीन पाहुणे येता येता आपली गडबड काय चालली. रोज प्रत्येक कार्यक्रमात नवीन पाहुणे येतात. आपण नवीनांचे सत्कार करतो आणि त्याचा परिणाम असा झाला का 6 तारखेपासून आलेले जुने झालेले जे पाहुणे ते तसेच राहिले. तेव्हा आपल्या कार्यक्रमातला जो कला संच म्हणजे गुणीजन मंडळ आहे, त्याच्यामध्ये संगीत रत्न हरिभक्तीपर्यंत तुकाराम भाऊ यांवरती मुद्दा केलेला आहे. त्यांनी व्याख्यानाचं श्रवण घडवून, तेव्हा त्यांचा या ठिकाणी आदरणीय फ्रान्सिसजी भाऊ संसारे छोटेखानी सन्मान करतील. त्याचबरोबर मी नावं वाचतो, तुम्ही पटापटा फक्त वरती येत राहा, कोणीच अजिबात उशीर करू नका. संगीत रत्न हरिभक्तीपर्यंत तुकारामजी महाराज आरोटे, हरिभक्तीपर्यंत मृदुंगाचार्य हनुमंत महाराज शिंदे, हरिभक्तीपर्यंत प्रकाशजी महाराज सुरवसे, मच्छिंद्र महाराज वांगीकर, हरिभक्तीपर्यंत बाळासाहेब महाराज वागचौरे. तुम्ही लय मागे बसलेले पण अशी इकडून पळत या कुठून तरी. बाळासाहेब महाराज वागचौरे पाटोदा, हरिभक्तीपर्यंत उत्तम महाराज गायकवाड पुढे आले. हरिभक्तीपर्यंत श्याम महाराज ठोंबरे आले का? श्याम महाराज उत्तम कोणी आले का? हरिभक्तीपर्यंत अशोकजी महाराज इदगे मृदुंग सम्राट, हरिभक्तीपर्यंत पांचाळ महाराज, हरिभक्तीपर्यंत निवृत्ती महाराज झाडगे, हरिभक्तीपर्यंत कृष्ण महाराज. आपलं कृष्ण नाही आहे का? कृष्ण महाराज आहे का? आहे. हरिभक्तीपर्यंत अमोल महाराज गोळे, अमोल महाराज आहे का? नाही. हरिभक्तीपर्यंत किरण महाराज गिरी, किरण पण नाही. हरिभक्तीपर्यंत नंदकिशोर महाराज थोरात, हरिभक्तीपर्यंत आदरणीय हरिभक्तीपर्यंत श्रावणजी महाराज आहे नाही. हरिभक्तीपर्यंत देवराव महाराज लांडे, देवराव बाबा गेले का? या देवराव बाबा लवकर. वाळी बाबा भागवत, हरिभक्तीपर्यंत राम महाराज पवळ, राम महाराज पवळ आहे का? हरिभक्तीपर्यंत आदरणीय ढेपे साहेब, हरिभक्तीपर्यंत बापूरावजी दिवेकर, बापूराव आहे का?
अविनाश महाराज साळुंके, आमचं मित्रमंडळ आहे देवगाव रंगारी तालुका. बरं मी येतो तिकडे. हरिभक्ती परायण चंद्रे मामा, चंद्रे भारत आहे का जनरेटरच्या गाडीवर?